सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जगदंब आदिशक्ती चतुशृंगी माता, या देवस्थानचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि विश्वस्त, आजचे विशेष मान्यवर अतिथी आणि वरुण राजांनी थोडी भीती घातली तरी त्याचं स्वागत करून श्री सूक्ताला आपल्या हृदयामध्ये धारण करण्यासाठी एका आंतरिक ओढीनं, प्रेमानं, आदरानं, श्रद्धेनं, निष्ठेनं या जगन्मातेच्या पावन प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर, भगिनी, माता, बांधव आणि आदिशक्तीचे निस्सीम भक्त, श्री सूक्ताची यथामती यथाशक्ती पार्श्वभूमी कालच्या प्रवचनामध्ये आपण उलगडून दाखवली। आपण हेही पाहिलं की श्री म्हणजे केवळ पैसा नव्हे। आपल्याजवळ पैसा असावा असं सगळ्यांनाच वाटतं, कोणाला वाटणार नाही। भगवंत प्रसन्न झाला, जगन्माता प्रसन्न झाली आणि विचारलं धन देऊ का, तर आपल्यापैकी कोण म्हणेल नको म्हणून। अर्थप्रधान असतो आणि व्यावहारिक सत्तेमध्ये जगायला पैसा लागतो, हे सत्य आहे। पण श्री म्हणजे केवळ पैसा नाही आहे, पैशापेक्षा फार व्यापक अर्थ श्री या एका संज्ञेमध्ये दडलेला आहे। श्री म्हणजे सौंदर्य आहे, ऐश्वर्य आहे, वैभव आहे। श्री याचा अर्थ सत्ता असाही आहे, श्री याचा अर्थ आत्मसुख असाही आहे, श्री याचा अर्थ आत्मविद्या किंवा ब्रह्मविद्या असाही आहे। तेव्हा श्री म्हणजे केवळ पैसा असं समजून श्री सूक्त म्हणत जाऊ नका, हा त्यातला भावार्थ। भगिनींना हे सूक्त कंठस्थ आहे आणि बहुतेक प्रत्येक घरामध्ये हे सूक्त गायलं जातं, म्हटलं जातं। भगिनी माता तर नित्यशः ते म्हणत असतात आणि ते म्हणत असताना आपलं घर समृद्धीनं परिपूर्ण असावं असं प्रत्येक भगिनीला वाटत असतं। आणि अशी आकांक्षा जर मनामध्ये असेल तर त्यात गैर काही नाहीये, ते संयुक्तिकच आहे। पण या समृद्धीचा सत्यार्थ कोणता आहे? ही महालक्ष्मी आपल्याला कोणत्या दृष्टीनं प्रसन्न असावी, या महालक्ष्मीची उपासना आपण कशी करावी, हे श्री सूक्त म्हणताना आपल्या मनामध्ये कोणता भाव असावा, हे जर समजलं, हे जर उलगडलं तर श्री सूक्त म्हणताना मनाला अधिक आनंद मिळेल। श्री सूक्त आपण काल पाहिलं की ऋग्वेदाचं एक अंग आहे आणि ऋग्वेदाचं खिल सूक्त आहे। ज्यांनी ऋग्वेद रचला, ऋग्वेदामधली सूक्त रचली, ऋचा रचला, त्या सगळ्यांनी, आमच्या पूर्वजांनी, ऋषीजनांनी, आचार्यजनांनी आम्हाला एक सांगून ठेवलेलं आहे की ऋचा सूक्त मंडल काही असलं तरी गाताना ती सार्थ गा, म्हणजे अर्थ समजावून घेऊन गा, अर्थ समजावून घेऊन म्हणा। ज्यांना अर्थ कळत नाही आणि जे नुसतंच म्हणतात ते कसे असतात, तर आमच्या ऋग्वेदकार आचार्यांनी, ऋषीजनांनी म्हटलेलं आहे की ज्यांना अर्थ कळत नाही आणि जे नुसतं म्हणतात ते पाठीवरून साखरेच्या गोण्या वाहून नेणाऱ्या बैलासारखे असतात, असं ऋग्वेदामध्ये एक वचन आहे बरं का। बैलाला ज्याप्रमाणे पाठीवर गोण्या कसल्या आहेत हे काहीच कळत नाही, मग ती वाळूची पोती रचली काय, साखरेची रचली काय, भगवतीची म्हणजे तिखटाची रचली काय, मिठाची रचली काय आणि साखरेची रचली काय, त्या बैलाला ते सगळं ओझं सारखंच असतं। म्हणून आमच्या पूर्वसुरींनी असा एक संकेत घालून दिला
की सूक्त स्तोत्र सार्थ म्हणावं. सार्थ म्हणावं याचा अर्थ म्हणताना त्याचा अर्थ, त्या अर्थाचा प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये नित्य उजळून निघावा. आणि म्हणून श्री सूक्ताचा अर्थ समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपण काल पाहिलं की ऋग्वेदाची काही पुरवणी अशी सूक्त लिहिली गेली आहे, ज्याच्यामध्ये शकुन सूक्त आहे, रात्री सूक्त आहे. रात्री सूक्त तर असं लिहिले की आपल्याला निद्रा छान कशी यावी याचा उलगडा त्या सूक्तामध्ये केला. काही ज्या मंडळींना निद्रा नाशी आणि निद्रा येत नाही त्यांनी ते सूक्त म्हणायला हरकत नाही. अतिशय चांगलं सूक्त आहे. रात्री सूक्त असंच त्याचं नाव आहे. शकुन सूक्त म्हणजे शकुन अपशकुन सांगणारं सूक्त आहे, तेही खिल सूक्त आहे, पुरवणी सूक्त आहे. आणि ज्या सूक्ताचा आपण कालपासून अभ्यास करायला प्रारंभ केला ते श्री सूक्त, हे ही पुरवणी सूक्त आहे, खिल सूक्त आहे. आपण काल पाहिलं की 5व्या मंडलाची एकूण 87 सूक्त आहेत. त्या 87 सूक्तानंतर हे पुरवणी वजा असं लिहिलं गेलेलं श्री सूक्त आहे. आपल्याकडे ज्या वेळेला एखादं स्तोत्र लिहिलं जातं त्यावेळेला या सूक्ताची किंवा स्तोत्राची देवता कोण, कोणत्या ऋषींनी त्याची रचना केलेली आहे, याचा छंद कोणता आहे ते अगोदर द्यावं लागतं. आणि ते श्री सूक्तामध्ये सुद्धा दिलेलं आहे. या सूक्ताची देवता जातवेद आहे. जातवेद म्हणजे अग्नी. आणि हा अग्नी लौकिक अग्नी नाही आहे, कुठेही पेटवलेला अग्नी नव्हे. अग्नीचे अनंत प्रकार आहेत, नंतर आपण पाहूया. हा कोणता अग्नी आहे तोही नंतर अभ्यास करताना आपण पाहणार आहोत. पण या स्तोत्राची देवता जातवेद म्हणजे अग्नी आहे. याचे ऋषी कोण आहेत, कर्ते कोण आहेत श्री सूक्ताचे, तर महालक्ष्मीचे जे 4 पुत्र सांगितलेले आहेत तेच या श्री सूक्ताचे कर्ते आहेत. म्हणजे कोण आहेत, एक आनंद आहे, दुसरा कर्दम आहे, तिसरा श्रीद आहे आणि चौथा चिखलीत म्हणून आहे. असे 4 ऋषी जे या महालक्ष्मीचेच पुत्र आहेत, महापुत्र आहेत, अत्यंत महाबलाढ्य आहेत, हेच या सूक्ताचे कर्ते असे ब्रह्मर्षी महर्षी आहेत. बरं, याचा छंद कोणता आहे? आता आपण तर नित्य त्याचं पठण करता तेव्हा कदाचित आपल्याला माहिती असेल की याचे छंद कोणते आहेत. सामान्यतः आपल्याकडे जी सूक्त स्तोत्र रचली जातात ती 1 किंवा 2 अशा छंदामध्ये रचली जातात. आणि श्री सूक्त त्याला अपवाद नाही. श्री सूक्तामध्ये अनुष्टुप छंद आलेला आहे, श्री सूक्तामध्ये बृहती छंद आलेला आहे, श्री सूक्तामध्ये त्रिष्टुप छंद आलेला आहे आणि श्री सूक्तामध्ये आस्तार पंस्ती या नावाचा एक वैदिक अगदी दुर्मिळ छंद आहे, तो सुद्धा आलेला आहे. याचा परिचय जवळजवळ कोणालाही नाही आहे. असे 4 प्रकारचे छंद हे या श्री सूक्तामध्ये आलेले आहेत. अनुष्टुप छंद आणि त्रिष्टुप तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, कारण भगवद्गीतेत हे दोन्ही छंद आलेले आहेत. त्यातला मोठा जो 4 चरणाचा छंद आहे तो त्रिष्टुप आहे आणि 2च चरणांचा जो आहे तो अनुष्टुप आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन 2 छंद आलेत. पुढे वेळ मिळाला तर त्याचा थोडा अभ्यास करूया. पण आपल्याकडची बहुतेक स्तोत्र ही अनुष्टुप छंदामध्ये रचलेली आहेत. का बरं? दुसरा छंद त्याला का वापरला नाही? उपासनेचे जे मंत्र आहेत ते सामान्यतः गायत्री छंदामध्ये आहेत. गायत्री हा छंद आहे बरं का, केवळ तो मंत्र आहे असं समजू नका. गायत्री छंदामध्ये, गायत्री छंद हा ऋग्वेदामधला वैदिक वाङ्मयामधला 2 क्रमांकाचा छंद आहे. म्हणजे सर्वाधिक ऋचा एखादा अपवाद वगळता गायत्री छंदामध्येच रचल्या गेलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की गायत्रीला 24 अक्षरं असतात आणि 8-8 अक्षरांचे 3 चरण पडतात. त्याचे अशी मिळून 24 अक्षरं होतात आणि त्याचा प्रारंभ ओंकाराने केला जातो. अनुष्टुप छंद असा आहे की तो म्हणायला अत्यंत सोपा, त्याच्यामध्ये 32 अक्षरं असतात आणि 8-8 अक्षरांचे 4 चरण पडतात. 16 अक्षरांची 1 ओळ होते, 1 चरण होतो आणि 16 दुनी 32
32 अक्षरांचा मिळून अनुष्टुप छंद हा सिद्ध होतो. आता अनुष्टुप मध्ये जास्तीत जास्त रचना का झाल्या, त्याला काही विशेष कारण आहे आणि ते कारण समजावून घेण्यासारखं आहे. कारण असं आहे, अनु अधिक स्तुभ. अनुष्टुप मध्ये अनु उपसर्ग आहे आणि स्तुभा हा धातू आहे. अनु अधिक स्तुभ याचा अर्थ असा झाला की ज्यामुळे आपल्या चित्ताच्या चंचल वृत्ती नाहीशा होतात, आपल्या चित्तावरचा मल नाहीसा होतो, चित्ताचं चांचल्य म्हणजे विक्षेप जातो, आपल्या चित्तावरचं आवरण जे अज्ञानाचं आहे, अविद्येचं आहे, ते ज्याच्यामुळं नाहीसं होतं त्याला संस्कृत भाषेमध्ये अनुष्टुप असं म्हटलं जातं. आणि म्हणून बहुसंख्य रचना आपल्याकडच्या या अनुष्टुप छंदामध्ये केल्या गेलेल्या आहेत. आणि श्री सूक्त जर आपण काढून पाहिलं तर श्री सूक्तामध्ये सुद्धा सर्वाधिक मोठा छंद जो आलेला आहे, म्हणजे जास्तीत जास्त श्लोक ज्याच्यात ऋषा ज्याच्यामध्ये आलेले आहेत तो अनुष्टुप छंदच आहे. आणि आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं पहिल्या 15 ऋचांमध्ये श्री सूक्त संपतं. 16वी जी ऋचा आहे ती पूर्णार्थक आहे आणि पुढे श्री सूक्ताची फलश्रुती दिलेली आहे. इथंच येऊन फलश्रुती संपल्यानंतर भगिनी सगळ्यात थांबतात. पण त्याच्याही पुढे आणखीन पूर्णार्थक 4 श्लोक आहेत. शेवटी आपण ते पाहणार आहोत की फलश्रुती नंतर याची उपासना कशी करावी, श्री सूक्ताची ती कुठं करावी, कशी करावी, त्याला पथ्य कोणती असावीत, कोणत्या कालखंडामध्ये करावीत, हे सगळं रहस्य त्याच्यामध्ये उलगडून दाखवलेले आहे उपासनेमध्ये. असे या श्री सूक्ताचे 3 टप्पे पडलेले आहेत. त्यातला पहिला टप्पा म्हणजे पहिल्या ज्या 15 ऋचा आहेत या अत्यंत महत्वाच्या आहेत. बाकीची फलश्रुती नित्य गौण असते. पण आमचे पूर्वज ज्यांनी या सगळ्या रचना केल्या ते असे बुद्धिवान होते की त्यांच्या असं लक्षात आलं की असं फलश्रुतीचं मधाचं बोट लावल्याशिवाय कोणी म्हणायला प्रवृत्तच होणार नाही. धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समस्तही, समर्थ रामदासांनी जसं म्हटलं तसं असं काहीतरी मधाचं बोट लावल्याशिवाय माणसं म्हणायला प्रवृत्तच होत नाहीत. चला हे तरी त्यातून प्राप्त होईल म्हणून तरी म्हणूया, असं भौतिक सत्तेमध्ये रमणारा जीव नित्यच विचार करत असतो. आणि म्हणून त्याला असं वाटतं की बरं आहे यातून काहीतरी ऐश्वर्य व्यावहारिक सत्तेतलं भौतिक वैभव आपल्याला प्राप्त होईल आणि म्हणून का होईना हे सूक्त आपल्या म्हणायला हरकत नाही, स्तोत्र म्हणायला हरकत नाही. ही प्रत्येक मानवाची मानसिकता लक्षात घेऊनच आमच्या पूर्वजांनी सगळी सूक्तन स्तोत्र रचलेली आहेत की ज्याची उपासना, ज्याचं आवर्तन केलं जातं, या प्रत्येकामध्ये एक फलाध्याय सांगितलेलाच असतो, एक फलश्रुतीचं प्रकरण त्यात असतंच. मनुष्य सामान्यता इहलोकाकडून परलोकाकडे झेपावतो, लौकिकाकडून अलौकिकाकडे जातो. हे ज्याला जमतं त्याला हळूहळू लक्षात यायला लागतं की भौतिकातली फलश्रुती मागणं म्हणजे पापच आहे एका दृष्टीनं. पण जोपर्यंत आपली बैठक व्यावहारिक सत्तेच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत तेच गोड वाटतं आपल्याला. धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समजतेही, याच्या पलीकडे स्तोत्र म्हणणारा मनुष्य जात नाही. पण त्याचं आवर्तन करून आपल्या चित्ताची शुद्धी जशी होत जाते तसं फलश्रुती मनुष्य म्हणतो. पण त्याच्या शेवटी मनुष्य एकच प्रार्थना करतो, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. जगानी एकच प्रार्थना म्हणायची ठरवली तर ती हीच म्हणावी, दुसरी कोणतीही म्हणू नये. सर्वेपि सुखिनः सन्तु कुणालाही वगळलेलं नाही. आमच्या पूजेचा संकल्प आहे त्यामध्ये द्विपद चतुष्पद संहितानाम म्हटले. याच्यापेक्षा संकल्प भव्य दिव्य काय असतं? चतुष्पादाना म्हणजे प्राणीमात्रांना सुद्धा त्याच्यामध्ये घेतलेत. हे सगळे सुखी असत, सर्व प्राणीमात्र, जरायुज असोत, अंडज असोत, स्वेदज असोत, उद्भिज्ज असोत, कोणत्याही योनीमध्ये जन्माला आलेले जीव जंतू प्राणी मात्र असोत, सगळे सुखी असत असं म्हटले. सर्वे संतु निरामया, सर्व आरोग्य संपन्न असोत, सर्वे भद्राणि पश्यन्तु, सर्वजण कल्याणकारीच विचार करत, तशीच कृती करत, तसंच पाहत आणि कुणाच्याही वाट्याला दुःखाचं लवलेश यायला नको.
इतकी भव्य दिव्य प्रार्थना जगाच्या कोणत्याही राष्ट्रामध्ये, देशामध्ये, कोणत्याही धर्मग्रंथामध्ये, पंथामध्ये कुठेही गायली गेलेली नाहीये. त्यामुळे जगाची एकमेव प्रार्थना अशी जर म्हणायची आपण ठरवली तर हीच म्हटली जावी. स्तोत्र म्हणून आपला भाव इतका शुद्ध होऊन जातो की मनुष्य हळूहळू या प्रार्थनेकडे येतो. या श्री सूक्ताचा भाव असाच अत्यंत व्यापक आहे. तो घरी आणलेल्या नोटांपैकी आणि नाण्यांपैकी मर्यादा घालून देणारा नाहीये. तो नोटांविषयक नाहीये आणि नाण्यांपुरता मर्यादित नाहीये. तो सोन्या चांदीपुरता मर्यादित नाहीये. त्याच्या अनंतपट व्यापक आहे. तो कसा आहे तो समजावून घ्यायला आपण प्रारंभ करूया. श्री सूक्त याचाच अर्थ मुळामध्ये असा आहे की ऐश्वर्य विषयक यथार्थ विवेक ज्याच्यामध्ये कोंदून भरलेला आहे त्याला श्री सूक्त म्हणायचं. जो विचार परिपक्व होऊन, विवेक अधिष्ठित होऊन, विचाराधिष्ठित होऊन, पंडा बुद्धीचं अधिष्ठान घेऊन प्रगट होतो त्याला सूक्त म्हणतात. आणि श्री सूक्त हे पराकोटीचं ऐश्वर्य विषयक आहे. राष्ट्राची, मानव जातीची बांधणी करणार असे अद्भुत सूक्त आहे. आणि म्हणून त्या लक्ष्मीला अग्निदेवाच्या माध्यमातून आनंद, कर्दम, श्रीद आणि चिखलित या चारी महर्षींनी साष्टांग दंडवत घातलेला आहे. आणि ते म्हणतात ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जात वेदो म आवह. याचा भावार्थ अगदी सोपा आहे. हे ऋषीजन म्हणतायत हे अग्निदेवा, हरित रूप धारण करणारी जी हिरण्यवर्ण आहे, जी अत्यंत शांत स्वभावाची, जी अत्यंत सुस्वभावी आहे, सुवर्ण रजताचे अलौकिक अलंकार जिने धारण केलेले आहेत, जी स्वतः सुवर्ण रूप लक्ष्मी आहे, त्या लक्ष्मीला हे जातवेदा, हे अग्निदेवा तू माझ्यासाठी आवाहन कर. आवाहन कर म्हणजे बोला, तिला पाचारण कर असं हे ऋषी त्या अग्नीला सांगतायत. आवाहन आणि आव्हान यात फरक आहे, भेद आहे. मराठीमध्ये दडपून शब्द काही बोलले जातात. आव्हान आणि आवाहन यात भेद आहे. आवाहन कर म्हणजे पाचारण कर, बोला, विनंती कर येण्यासाठी, या भावार्थ आहे. आव्हान देणं मराठीत त्याला चॅलेंज म्हणतात. तेव्हा आव्हान वेगळं आणि आवाहन वेगळं. आता या स्तोत्राचा प्रारंभच ओम यांनी झालेला, ओंकाराने झालेला आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे, ओम तत्सदिती निर्देशो. कोणत्याही सूक्ताचा, स्तोत्राचा, कोणत्याही मंगल वचनाचा प्रारंभ ओंकारानेच करावा. त्या ओंकाराच्या अनुषंगानं तत् आणि सत तेही येतातच. ओम याचा अर्थ असा आहे की परमात्म्याचं पहिलं जे प्रगटन आहे ते नादात्मक आहे. आत्मसाक्षात्कार अनंत प्रकारे होऊ शकतो. तो वर्णात्मक असतो, गंधात्मक असतो, नादात्मक असतो, तेजात्मक असतो. नाना प्रकारचा आत्मसाक्षात्कार असू शकतो. घंटा नादात्मक सुद्धा, नादात्मक आत्मसाक्षात्कार असू शकतो. पराकोटीच्या सुगंधाने अंतरंग तृप्त करणाराही असू शकतो. तेजामध्ये आपल्याला न्हावून घालणाराही असू शकतो. असा नानाविध प्रकारचा असू शकतो. पण परमात्म्याचं पहिलं जे प्रगटन आहे ते फार भव्य दिव्य आणि उदात्त आहे. ते कोणत्या स्वरूपाचं आहे? परमात्म्याचं पहिलं प्रगटन हे नादात्मक आहे. ते अकार उकार मकार आणि वरचा चंद्राकार असलेल्या 3.5 मात्रांचं ओंकार स्वरूप आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पिंडाचे 4 देह आणि ब्रह्मांडाचे 4 देह प्रतीत होतात. असं ते ओंकाराचं पहिलं प्रगट झालेलं रूप आहे, ज्याच्यामध्ये वैश्वानर आहे, ज्याच्यामध्ये तेजस आहे, ज्याच्यामध्ये प्राज्ञ आहे आणि ज्याच्यामध्ये हिरण्यगर्भ आहे किंवा महाकारण आहे. असं ब्रह्मांडाचं चतुर्विध रूप ओंकारात आहे. आणि स्थूल देह, सूक्ष्म देह, त्याच्या पलीकडे असलेला कारण देह
आणि त्याच्याही पल्याड असलेला ज्ञानयुक्त तुर्यगा स्वरूप असलेला चौथा महाकारण देह, असे पिंडाचेही 4 देह आहे. तेव्हा पिंड ब्रह्मांडाची रचना ज्या एका अक्षरामधून प्रगट होते, तो ओंकार हे परमात्म्याचं पहिलं प्रगटन आहे. आणि म्हणून कोणत्याही स्तोत्राचा, सूक्ताचा प्रारंभ, मंगलवचनाचा प्रारंभ हा ओंकारानेच केला जातो. ओंकार हे परमात्म्याचं पहिलं प्रगटन. म्हणून आपल्याकडे मुंडक उपनिषदाने तर फारच छान सांगितले. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ओंकाराच्या धनुष्यावर आत्म्याचा बाण चढवावा. ओंकाराचं धनुष्य, त्याच्यावर आपल्या शुद्धात्म्याचा बाण लावावा आणि लक्ष कुणाला करावं तर परमात्म्याला करावं असं म्हटलेलं आहे. ही भावनाच इतकी उदात्त आणि थोर आहे की ती समजावून घ्यायला काही जन्म नक्की जातील. कारण तेवढा आपला आत्मा शुद्ध व्हायला पाहिजे. त्यावेळेला ओंकार रूपी धनुष्यावर त्याला चढवता येईल आणि परमात्म्याला बिंदून त्या परमात्म्याला आपलंस आपल्याला करून घेता येईल. बर, दुसरं ओम तत् सत म्हटलं जातं आपल्याकडे. सत म्हणजे ज्याची सत्ता सर्वत्र आहे, नित्य आहे, स्थलातीत आहे, कालातीत आहे, असं जे परब्रह्म, त्याला सत असं आपण म्हणतो. गीतेनेही तेच शिकवले, श्रुतींनी तेच सांगितलेलं आहे, ब्रह्मसूत्रांनी तेच सांगितलेलं आहे. आणि म्हणून सताची सत्ता ही नित्य आहे. आपण कुठेही कोणत्याही कालखंडामध्ये असलो, कोणत्याही स्थळी असलो तरी ती शाश्वत आहे, ती निरंजन आहे, नित्य आहे, अजर आहे, आढळ आहे, ध्रुव स्वरूप आहे. आणि म्हणून त्या सत्तेचं महात्म्य सगळ्या वेदांनी, वेदांतांनी पुन्हा पुन्हा गायलेलं आहे. बर, श्रुती पुन्हा वेदांत उपनिषद सांगतात की श्वेतकेतो तत्वमसी, तत्त्वम असी. त्वम म्हणजे तू, श्वेतकेतो म्हणजे तू जीवात्मा, तत् असी, तत् म्हणजे परमात्मा, आणि असी म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचं मिलन, अर्थात मुक्तीचा, मोक्षाचा लाभ. तेव्हा तत्पद हे परमात्म्याचं पद, ओंकार हे परमात्म्याचं पहिलं प्रगटन, आणि सत म्हणजे त्याची नित्य, स्थलातीत, कालातीत, कोणत्याही कालखंडामध्ये असलेली शाश्वत सत्ता आहे. म्हणून त्या ओंकाराला या महर्षींनी पहिल्यांदा वंदन केलेलं आहे. नंतर ते म्हणतात, हे जात वेदा, म्हणजे हे अग्ने तू काय कर तर त्या लक्ष्मीला, या महालक्ष्मीला माझ्यासाठी, आमच्यासाठी आवाहन कर. ती लक्ष्मी कशी आहे, तिचं स्वरूप या पहिल्या रुचीमध्ये उलगडलेलं आहे. आता अग्नीला जातवेद का म्हटले ते थोडं समजावून घेण्यासारखं आहे. हा जो अग्नी आहे तो लौकिक अग्नी नाही. लौकिक अग्नी कुठेही प्रज्वलित होत, तो घरोघरी आमच्या भगिनी प्रज्वलित करतातच, त्याच्याशिवाय अन्न शिजतच नाही. गॅस तो प्रज्वलित करावा लागतो आणि भांड मग त्याच्यावर ठेवावं लागतं. किंवा चूल आहे, त्याच्या खाली अग्नी प्रज्वलित करावं लागतं आणि अन्न शिजवावं लागतं. हा लौकिक अग्नी म्हणायचा. हा लौकिक अग्नी ऋषी त्यांना आवाहन करत नाहीये, त्यांचं स्वरूप वेगळं आहे. याला म्हणायचं श्रौताग्नी. अग्नीची आपल्याकडे अनंत रूप आहे. एक लौकिक अग्नी, दुसरा अलौकिक अग्नी, तिसरा यज्ञाग्नी, चौथा गार्हपत्य अग्नी, पाचवा दक्षिणाग्नी, सहावा आहवनीय अग्नी, सातवा वडवाग्नी. किती म्हणून स्वरूप सांगावीत. ही नानाविध अग्नीची अनंत स्वरूप आहेत. याच्यापैकी यज्ञस्थळी सिद्ध होणारा जो आहे तो सर्वाधिक पवित्र असा अग्नी आहे. आणि म्हणून त्या अग्नीला आनंदानं साध घालून, या श्रौताग्नीला साध घालून ऋषी म्हणतायत की लक्ष्मीला तू आमच्याकडे घेऊन ये. का बरं अग्नीलाच का आवाहन केलं, बाकी कोणाला का नाही केलं? त्याचं कारण असं आहे की सगळ्या वेदाचं स्वरूप जर काढून पाहिलं तर इंद्राचा अपवाद वगळता अग्नी इतकी सूक्त कुणालाही नाहीयेत. ऋग्वेदाच्या 1032 सूक्तामधली जवळजवळ 250 सूक्त एकट्या इंद्राला आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल. सर्वाधिक महत्वाची वैदिक देवता म्हणून इंद्र आहे आणि त्याच्या खालोखाल अग्नीचं स्वरूप आहे. कारण अग्नीला केवळ ऋग्वेदामध्ये जवळजवळ 200 सूक्त दिलेली आहेत. 200, जवळजवळ 1/4 इंद्राच्या खालोखाल
इतकं त्या अग्नीचं महत्व आहे. 3 देवता प्रधान आहेत, एक इंद्र, दुसरी वरुण आणि तिसरी अग्नी. त्यातल्या वरुणाला अत्यंत कमी आहेत सूक्त, पण आशयाच्या दृष्टीनं आणि वरुणाचा अधिकार लक्षात घेता वरुण फार थोर देवता आहे. इंद्र म्हणजे आपल्या भारतवर्षाचा राष्ट्रनेता आहे. वरुण हा नीतीचा आणि धर्माचा संरक्षक आहे आणि अग्नी हा आपला गृहपती आहे. तो संस्कारित झालेला श्रौताग्नी आहे. अग्नी म्हणजे यजमान आणि देवता यांचा नातं प्रस्थापित करणारा सर्वश्रेष्ठ, पावन आणि पवित्र असा दूत आहे. देवता आणि मानव यांना जोडणारा अत्यंत पावन सेतू, उज्ज्वल सेतू, अत्यंत पवित्र सेतू म्हणजे अग्नी आहे. आणि म्हणून या अग्नीला उगाच आवाहन केलेलं नाहीये बरं का. या जगामध्ये आपल्याला ऊर्जेची जेवढी रूप दिसतात ती सगळी अग्नीची आहेत. आता हे दिवे दिसतात, हे अग्नीचंच रूप आहे. सूर्य अग्नीचंच रूप आहे. तारका मंडल, अन्य तारे अग्नीचंच रूप आहे. ही ऊर्जा जगामध्ये नसती तर या भूतलावर, या वसुंधरेवर, या ब्रह्मांडामध्ये जीवसृष्टीच निर्माण झाली नसती. ऊर्जेशिवाय आपणच काय, वनस्पती सुद्धा जगू शकणार नाही. कृमी कीटक आपल्याला नजरेला, दृष्टीला न दिसणारे इतके सूक्ष्म या हवेमध्ये आहेत. ऊर्जा नसेल तर त्यांना जीवन लाभूच शकणार नाही आहे. तेव्हा अग्नी ऊर्जात्मक आहे, उष्म प्रकृती धारण करणार आहे, पण त्याची ऊर्जा अत्यंत प्रबळ आहे. त्याचं सामर्थ्य अलौकिक आहे. आणि देवतांकडे, म्हणून आपल्याकडे पूर्वी अग्निहोत्र होतं, आपल्याकडे यज्ञ केले जात असत. विश्वाचं जे विराट रूप आहे त्याचं संक्षिप्त छोट रूप म्हणजे कोण, तर यज्ञामध्ये प्रगट केलेला अग्नी. ही भावना, अत्यंत प्रबळ भावना आमच्या ब्रह्मर्षी महर्षी आचार्यांनी प्रगट केलेली आहे. ब्रह्मांडाचं संक्षिप्त रूप कोणतं, तर ते पिंड म्हणजे आपल्या प्रत्येकाचा देह. तसं या विश्वामध्ये विराट स्वरूपामध्ये भरून राहिलेली जी ऊर्जा आहे त्याचं संक्षिप्त रूप कोणतं, तर ते अग्नी. पिंडाने ब्रह्मांडाकडे जर जायचं असेल तर ते आत्मविद्येच्या माध्यमातून जावं लागतं. आणि विश्वामधल्या विराट ऊर्जेकडे जर जायचं असेल तर आपल्याकडे असलेल्या या अग्नीच्या माध्यमातून जावं लागतं. आणि म्हणून त्या महालक्ष्मीला आवाहन करताना त्याला या श्रौताग्नीला आवाहन केलेलं आहे. त्याला जातवेद म्हटलेलं आहे. जातवेद याचा अर्थ विद असा धातू आहे त्याच्यामध्ये. वेद विद धातूपासून आलेला आहे. आणि विद म्हणजे जाणणे, विद म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे माहिती नव्हे, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असा भावार्थ आहे. तेव्हा हे जे आत्मज्ञान ज्याला सर्वार्थानं प्राप्त झालेलं आहे त्याला जातवेद म्हणतात. जातवेद म्हणजे सर्वज्ञ. अग्नीचं स्वरूप हे सर्वज्ञाचं स्वरूप आहे. आणि म्हणून या ऋषींनी त्या अग्नीला पहिल्यांदा आवाहन केलेलं आहे. आणि ते म्हणतात, अग्नी हा शब्दच मुळामध्ये कसा झालेला आहे, व्युत्पत्ती शास्त्राच्या दृष्टीनं तो अग असा धातू आहे, गचा पाय मोडलेला आहे. तेव्हा त्याचा अर्थच मुळात आहे शक्ती, प्रकाश, सामर्थ्य. म्हणून तर पती पत्नीला अग म्हणतो. आपल्या लक्षात आलं का, लोकांना माहिती नाही व्युत्पत्ती शास्त्राच्या दृष्टीने. आपल्याकडे कमीपणा मानतात त्याला. अगं कसलं, नावाने हाक मारा. अगं अहो याच्यामध्ये विशेष अर्थ भरलेला आहे. अगं म्हणतात याला अर्थ आहे कारण अग असा धातू आहे, त्या गचा पाय मोडलेला आहे. मूळ तर संस्कृत धातू असल्यामुळे, पण मराठीमध्ये ते जे रूप आलं ते अग म्हणून आलेलं आहे. गृहिणी ही घराची शक्ती आहे, गृहिणी घराचं सामर्थ्य आहे, गृहिणी घराचा प्रकाश आहे. एखादी गृहिणी घरातली जर चुकून गेली घरामध्ये अंधार पसरल्यासारखं होत, त्या घराचं घरपणच हरवून जात. सगळं सामर्थ्य घराचं त्या अगमध्ये लक्षात ठेवा. आणि म्हणून अग म्हणून हाक मारणं याच्यामध्ये मोठं भाग्य आहे पतीच. इथे निदान उपस्थित असलेल्या सगळ्या पतींनी हे समजावून घ्यावं. आणि अग म्हणून हाक मारायला हरकत नाही, त्याला विशेष अर्थ आहे. म्हणून अग याचा अर्थ शक्ती, प्रकाश, सामर्थ्य, प्रकाशनं, प्रगट होणं.
आणि विशेष सद्गुण सामर्थ्य घेऊन प्रगट होणं, अग्नी तसा प्रगट होतो. आणि म्हणून त्या अग्नीला अग धातूपासून तो प्रगट झाला, म्हणून त्याला अग्नी असं म्हटलेलं आहे. आता या अग्नीला हे ऋषीजन म्हणतायत, जी हिरण्यवर्ण आहे, म्हणजे कशी, सोन्याला अग्नीमध्ये घातल्यानंतर बाहेर ज्या वेळेला काढलं जातं त्यावेळेला त्या सोन्याला जी झळाळी प्राप्त होते, विशेष एक तेजाचा वर्ण प्राप्त होतो, त्याला हिरण्यवर्ण म्हणतात. अशी झळाळी आपल्याला केव्हा तरी सूर्योदयाला, उषक्काली किंवा सूर्यास्ताला पाहायला मिळते. हा वर्ण अलौकिक आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ तसाच आहे बरं का, व्युत्पत्ती शास्त्राच्या दृष्टीने. अग्नीमध्ये घातलेलं सोनं बाहेर काढल्यानंतर त्याला जी झळाळी प्राप्त होते, तो वर्ण म्हणजे कृष्णवर्ण आहे. कृष्ण म्हणजे सावळा नव्हे. ज्यांचा वर्ण सावळा असतो ते आरशात बघून स्वतःचं समाधान करतात, चांगला आहे वर्ण, पण त्याचा अर्थ असा नाहीये. मग हिरण्यवर्ण हा वेगळा वर्ण आहे. गौरवर्ण आहे म्हणजे हिरण्यवर्ण नव्हे. गौरवर्णीयांना उगाचच अभिमान वाटतो, असं काही नाहीये. इथे अग्नी त्याला आवाहन करून ऋषी म्हणतायत की ही हिरण्यवर्ण आहे, महालक्ष्मी. म्हणजे कशी आहे, तर ती अग्नीमध्ये घातलेल्या सोन्याला जशी झळाळी येते तसा वर्ण धारण करणारी आहे. त्याला संस्कृत भाषेमध्ये रुक्म म्हणतात बरं का. रुक्म असा शब्द आहे त्याला. म्हणून आपल्याला लक्षात आलं का की कौंडिन्यपुराची जी राजकन्या, तिचं नाव रुक्मिणी ठेवलेलं होतं, कारण तिचा वर्ण इतका अलौकिक होता, ती इतकी तेजस्वी होती की ती तेजस्विता कृष्णाला अतिशय आवडत असे. आपल्या बरोबर लक्षात आलं असेल. आता रुक्मिणी ही हिरण्यवर्ण आहे, कारण तिला लक्ष्मीचाच अवतार मानलं जातं आणि भगवान श्रीकृष्णानं महाविष्णूचा अवतार मानलं जातं. तेव्हा रुक्म वर्णाची हिरण्यवर्ण असलेली अशी ती अलौकिक, ती जी महालक्ष्मी आहे, तिला माझ्या वतीनं आवाहन करून बोलव असं ऋषी म्हणतात. बर पुन्हा ती कशी आहे, हरिणीम म्हटलेलं आहे. हरिणीम म्हणजे माणसं सरळ अर्थ घेतात त्याचा, हरिण वनामधलं, तसा अर्थ नाहीये. इथे ध्वन्यार्थ वेगळा आहे. हरिणीम म्हणजे हरित वर्णाची. आपली सगळी भूमी ही बंकिमचंद्रांनी शस्य श्यामलाम म्हटलेलं आहे. मातरम वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम. अशी ती आहे. म्हणजे कशी, हरित रंगाने नटलेली आहे. हरित रंग वैभव दाखवणार आहे. हरित रंग हा शांत आहे. हरित रंग हा सुस्वभावी आहे. आता याला काही अपवाद आहेत बरं का, पण हा नंतर कुणीतरी उचलला. आपल्या परंपरेमध्ये हरित रंग हा वैभवाचा आहे, तो समृद्धीचा आहे, शांततेचा आहे, पक्वतेचा आहे आणि पुन्हा सुस्वभाव असा प्रगट करणार आहे. श्यामलाम सरलाम सुस्मिताम भूषिताम, ती श्यामलाम आहे म्हणजे हरित वर्णाची आहे. आज सुद्धा काही ठिकाणी आंध्र प्रदेश काय, हरियाणा काय, पंजाब काय, क्षितिजापर्यंत असा पसरलेला हिरवागार, अजून भीमा कृष्णेची काठावरची आमची निसर्गाची संपत्ती पाहिली ना, मन आनंदानं भरून जात. पाणी आज कमी झाले तरी आपण कृष्णाकाठ बघा, इतका हिरवागार असतो. ही हरित वर्णाची आहे लक्ष्मी. याचा अर्थ असा आहे की ती केवळ सुवर्ण आणि रजल लेणारी नाही आहे, त्याच्या पलीकडची आहे ती. शस्य श्यामला मातरम, अशी ती अलौकिक आहे, हरित वर्णाची आहे. आणि म्हणून पौर्णिमेच्या चंद्राखाली ती भिजणारी आहे. मलय पर्वतावर सगळे चंदनाचेच वृक्ष आहेत, त्याच्यामुळे तिथून वाऱ्याची झुळूक आली की चंदनाचा सुगंध सगळ्या भारतवर्षामध्ये घेऊन जाणारी आहे. आपल्या मोगऱ्याचा सुगंध सगळीकडे दरवळून टाकणारी अशी ती महालक्ष्मी आहे. म्हणून ती हरित रूप आहे, शस्य श्यामलाम. पुन्हा हरिणीम याला आणखीन एक विशेष अर्थ आहे आणि त्याचा अर्थ आहे ऋत. ऋत म्हणजे वैश्विक नियम. वैश्विक नियमामध्ये कधीही बदल होत नाही. आपण बदल करायचं ठरवला तरी त्यात बदल होत नाही. वैश्विक नियम, एक साधं उदाहरण, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. हा वैश्विक नियम आहे आणि तो ईश्वराने घालून दिलाय. आपल्याला त्या ढवळाढवळ करता येत नाही.
करायचं म्हटलं तरी ते आपल्या ताकदीच्या पलीकडचं असतं. वैश्विक नियम जे असतात त्यात आपल्याला ढवळाढवळ करता येत नाही, पण वैश्विक नियमाला काही संतुलन असतं आणि हे संतुलन जर आपण मोडलं तर निसर्ग ही हरिणी आपल्याला तडाखा दिल्याशिवाय सुद्धा राहत नाही. वृक्षांची अपरंपार तोड झाली आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये जे पाणी मुरायला पाहिजे ते मुरत नाही. जमिनीची धूप प्रचंड प्रमाणावर होते, नवीन झाडी, नवीन वनस्पती, नवीन वृक्ष निर्माण होत नाहीत आणि पावसा केव्हा येतोस म्हणून तोंडचं पाणी पळतं. हे कशामुळे घडतं? वैश्विक नियमाचं जे संतुलन आहे ते सगळ्यांनी पाळावं लागतं. नेहमीची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. आम्हाला कविता होती पाठ्यपुस्तक आपल्या आपणही वाचली असणार ती. पण हे पावसाचं चक्र नित्य जर ठेवायचं असेल, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवा, गीतेमध्ये सृष्टीचं जे चक्र सांगितलेलं आहे ते समजावून घेऊन त्याला अनुरूप असं आपलं वर्तन असलं पाहिजे. ते नसेल तर घोटाळा झालाच म्हणून सांगा. आज विज्ञानाने निसर्गावर इतकं आक्रमण केले, बेसुमार जंगल तोड झालेली आहे. सिमेंटची इतकी जंगल शहरामध्ये झालेली आहेत. प्रचंड प्रमाणावर अण्वस्त्रांचे प्रयोग झालेत. एका अमेरिकेनं 1200 प्रयोग केलेले आहेत, अणुचाचण्या 1200 पेक्षा, म्हणजे जगाला माहिती असलेल्या, गुप्त आणि असल्या तर ज्ञात नाहीये, 1200. आणि या सगळ्या वाळवंटात तरी केल्या जातात, नाहीतर महासागराच्या पोटात तरी केल्या जातात. त्याचे सुदूर परिणाम भूगर्भामध्ये होतात आणि त्यामुळे केव्हा तरी एकदम भूकंप होतो, केव्हा तरी महापूर होतात, केव्हा तरी दुष्काळ पडतो, केव्हा तरी अतिवृष्टी होते. हे सगळे आपण तो वैश्विक नियमांवर घाला घातला त्याचे झालेले दुष्परिणाम आहेत. विज्ञानाने आपल्या मर्यादा जाणल्या नाहीत आणि विज्ञान अतिशय घातक झालं. 20 मिनिटांमध्ये विश्व व्यापार केंद्र खाली येऊ शकतं. 11 सप्टेंबर काय योगायोग असतात. सर्वधर्म परिषद 11 सप्टेंबरलाच सुरू झाली अमेरिकेतच, आणि 11 सप्टेंबरलाच विश्व व्यापार केंद्र हे 20 मिनिटात 2 विमानांनी खाली आणलं. अब्जावधी डॉलर्स मातीमोल झाले आणि अनमोल अशी प्रचंड मनुष्यहानी त्याच्यामध्ये झाली. कधी भरून न येणारी. विज्ञान किती घातक असू शकतं त्याचं हे अत्यंत भयानक उदाहरण आहे. विज्ञान असं हे त्या वैश्विक नियमांवर आक्रमण करायला जातं आणि आत्मघात करून घेत असतं. तेव्हा हरिणीम याचा अर्थ हरित वर्णाची तर ती महालक्ष्मी आहेच, पण ती वैश्विक संतुलन राखणारी आहे. तुमचं आमचं कर्तव्य आहे की ते वैश्विक संतुलन तुम्ही आम्ही कधीही बिघडू देता कामा नये. याविषयी आपल्याला अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे. पुढे सांगितलं ती सुवर्णयुक्त आहे आणि रजयुक्तही आहे. सुवर्ण म्हणजे सोनं आणि रजत म्हणजे आपल्याला माहिती आहे चांदी. ती सोन्याची आहे आणि चांदीची आहे. म्हणजे तिच्या ठाई अपार्थिव तेजी आहे, तिच्या ठाई पार्थिव तेजी आहे. सुवर्ण हे एक प्रकारे वैभवाचं आहे, द्योतक आहे, प्रतीक आहे. प्राप्तव्य काय असावं तर सोनं असावं असं माणसं म्हणतात. कारण सोनं हा धातूच असा अद्भुत आहे परमेश्वराने निर्माण केलेला की त्याच्यासाठी भगिनी अगदी जीव टाकतात. खरंच टाकतात. कितीही गरीब अगदी झोपडीतली भगिनी माता कोणी असली तरी गुंजभर सोनं ती साठवतेच. त्या सोन्यावर विलक्षण प्रेम आहे, कारण ती महालक्ष्मी स्वरूप आहे आणि ती प्राप्तव्य आहे, तिला प्राप्त करून घ्यायचे. आणि ती एक प्रकारे त्या भगिनीच्या मातेच्या पराक्रमाचं द्योतक आहे. तेव्हा पार्थिवतेचे प्रकट करणारं सुवर्ण असतं आणि रज चांदी, या चांदीला परंपरेनं, आपल्या परंपरेमध्ये हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपल्या शुद्ध भावनेचं स्वरूप म्हटलं. त्यात काय मिसळतात कोण असतो माहिती नाही, पण शुद्ध चांदी जर असेल तर ते भावनेचं स्वरूप आणि सुवर्ण एका दृष्टीनं प्राप्तव्य म्हणजे आपल्या निश्चयात्मिका बुद्धीचं स्वरूप आहे असं सांगितलेलं आहे. तेव्हा ही महालक्ष्मी निश्चयात्मिका बुद्धीची आहे आणि पराकोटीच्या शुद्ध भावनेचं रूप सुद्धा तिने धारण केलेलं आहे असं हे ऋषीजन आपल्याला सांगतात. आपण अंगावर दागिने घालतो,
अंगठी असते, गळ्यामधले दागिने असतात. स्त्रिया तर अनंत अलंकार घालतात, बाजूबंद असतात, मस्तकावरचे असतात, दागिने नाना गळ्यातले आहेत, कानातले आहेत, नाकातले आहेत, विविध प्रकारचे दागिने आहेत. आणि पुन्हा काही घरामध्ये चांदीचं ताट असतं. तेव्हा सुवर्ण आणि चांदी याचा समन्वय पार्थिव स्तरावर सुद्धा आपल्याला नित्य पाहायला मिळतो. ज्यांच्याकडे समृद्धी आहे त्यांच्याकडे पाहायला मिळतो. अजूनही काही घराणी अशी आहेत की चांदीच्या ताटामध्ये जेवतात. पण त्या महालक्ष्मी विषयी ज्यांच्या मनामध्ये पराकोटीचा कृतज्ञ भाव असतो, ज्या महालक्ष्मीचं ऋण मान्य करणारी घराणी असतात, ती काळाच्या उदरामध्ये टिकतात, नाहीतर वावटळीमध्ये पाचोळा उडून जावा अशी ती नाशी पावतात. ही महालक्ष्मी कशी आहे? चंद्र स्वरूप आहे, म्हणजे ती अत्यंत शांत आहे. आपल्या वात्सल्याचा शांत वर्षाव तुमच्या आमच्यावर करणारी ती अलौकिक अशी महालक्ष्मी आहे. चंद्र म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात आलं का? पूष्णामी चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मका, हे 15व्या अध्यायामध्ये आपण म्हणतो. तेव्हा चंद्र ज्या वेळेला आपला शांत रस पाझरतो या भूतलावर, त्यावेळेला सगळ्या वनस्पतींचं तो पोषण करत असतो. आणि वनस्पतींचं पोषण जर चांगलं झालं तर वसुंधरेची धारणा होऊ शकते. वसुंधरेची धारणा जर चांगली झाली तर पाण्याचा साठा चांगला होऊ शकतो. पाण्याचा साठा चांगला झाला तर चारी योनीमधले जीव सुखाने जगू शकतात. आणि म्हणून वनस्पतींची धारणा चंद्राच्या माध्यमातून होते. तेव्हा ही आदिशक्ती चंद्रस्वरूप सुद्धा आहे, ती आपल्या शांततेचा वर्षाव या सगळ्या विश्वावर करत असते. आणि पुन्हा ती हिरणमयी आहे आणि पुन्हा लक्ष्मी आहे. लक्ष्मी याचा खरा अर्थ सांगतो पुढे दुसऱ्या श्लोकात अधिक उलगडूया. पण लक्ष्मी म्हणजे लक्षणवती, जी सगळ्या शुभ लक्षणांनी युक्त असते तिला लक्ष्मी असं म्हटलं जातं. जी सगळ्या सद्गुणांनी युक्त असते तिला लक्ष्मी असं म्हणतात. जी उपासनेमधून उत्तमातल्या उत्तम प्रकारचं फल देऊन अत्यंत सौम्यपणे आपल्या भक्तांना त्यांच्या इच्छेला येईल ते प्रदान करणारी असते, तिला काय म्हणतात? तिला लक्षणवती म्हणजे लक्ष्मी असं म्हटलं जातं. आणि म्हणून अशी लक्ष्मी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून महर्षीगण काय करतोय? आवाहन करतोय आणि अग्नीला सांगतोय, हे अग्नी, ही महालक्ष्मी केवळ तुझ्याच माध्यमातून आमच्याकडे येऊ शकेल का? विश्वाचं रूप यज्ञ स्वरूपच आहे. यज्ञाचा पाया त्यागरूप आहे. तेव्हा त्यागरूप जिथे कर्म असतं तिथेच महालक्ष्मी नांदते असा त्याचा अर्थ झाला. जो पैशाची केवळ साठवण करू पाहतो तिथे लक्ष्मी कधी नांदत नाही. लक्ष्मी नित्य असं म्हणते की इष्टापूर्तासाठी मला समर्पित करा. इष्ट आत्मोन्नतीसाठी आहे आणि पूर्त हे समाजाच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी आहे. महालक्ष्मी तेच सांगते, कारण ती यज्ञ स्वरूप आहे म्हणजे त्यागमय आहे. ती नित्य म्हणते तलाव खोदा, पाणी साठवा. ती म्हणते रस्ते चांगले करा, वाहनांना अपघात व्हायला नकोत. ती म्हणते रस्त्यांच्या कडेला, पथाच्या कडेला वृक्ष लावा. अगदी गुराढोरापर्यंत सगळ्यांना सावली प्राप्त व्हायला पाहिजे. जी जी म्हणून लोक कल्याणाची कार्य आहे ती सगळी करा असं महालक्ष्मी सांगत असते. आणि याचा बोध आपल्याला कुणाच्या माध्यमातून होतो? तो अग्नीच्या माध्यमातून होतो. कारण अग्नी यज्ञाचं स्वरूप आहे आणि यज्ञ हा त्यागमय आहे. महालक्ष्मी तुम्हा आम्हाला दान करायला शिकवते. अग्नीच्या स्वरूपातून ते आपल्या लक्षात येतं. म्हणून महर्षीगण आवाहन करून सांगतायत, हे जातवेदा, तू आम्हाला ही महालक्ष्मी प्राप्त होईल असं आवाहन कर. पुढे ते सांगतायत, ओम ताम म आवह जातवेदो लक्ष्मी अनपगामिनी म्हटलेलं आहे. ते पद फार महत्वाचं आहे. यस्याम हिरण्यम विंदेयम गामश्वम पुरुषानहम. फार महत्वाची ऋषी आहे. अत्यंत सावधान व्हा आणि ऐका. हे जातवेदा पुन्हा सांगितलं, आमच्या वतीनं तू त्या लक्ष्मीला आवाहन कर आणि ती महालक्ष्मी आमच्याकडे येईल असं बघ.
आता ही महालक्ष्मी आम्हाला कशी प्राप्त व्हावी ते महर्षी या दुसऱ्या रुचीत तुम्हा आम्हाला उलगडून दाखवतायत. आणि ते म्हणतायत ती कशी असावी, तर ती अनपगामिनीम असावी. अनपगामिनीम याचा अर्थ ती एकदा प्राप्त झाल्यावर अन्यत्र कुठेही जायला नको, म्हणजे तिचा शाश्वत वास आपल्या घरामध्ये असावा अशी इच्छा या महर्षी जनानी प्रगट केलेली आहे. आपल्याकडे अध्यात्मशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, सा ही श्री ही, तीच श्री किंवा लक्ष्मी. कोण? अमृता सताम, जिचं स्वरूप सत्य सत्स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे. आणि जी अमृत स्वरूप आहे म्हणजे जी अजरामर आहे, जिला खळ नाही, जिला ढळ नाही, जी ध्रुव स्वरूप आहे, अशी लक्ष्मी हे जातवेदा तू आम्हाला प्राप्त करून दे. याचा अर्थ असा झाला, आम्हाला अविनाशी आणि स्थिर रूप ऐश्वर्य मिळवून दे, असं त्या अग्नीशला हे सगळे ऋषीजन सांगतायत. आता आपल्याला गंमत वाटेल, अशी लक्ष्मी आपल्याला प्राप्त व्हावी असं ऋषी म्हणतायत, तेव्हा ते स्वार्थी आहेत का? नाही आहेत. ते कसं थोडस उलगडून घेऊया. आपण भाग्यवंत असे आहोत की आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये सगळ्याच्या व्याख्या केल्या आणि लक्ष्मीची आपल्याकडे व्याख्या केली. ती काय आहे आपल्याकडे सांगतो. ती व्याख्या अशी आहे, ज्ञानेश्वर्य सुखम आरोग्य धनधान्य जयादिकम. काय काय लक्षणं लक्ष्मीची सांगितली, थोडं ध्यान देऊ नाही का? लक्ष्मीचं पहिलं लक्षण सांगितलं ज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ज्ञान म्हणजे माहिती नव्हे. माहिती ही व्यावहारिक सत्तेत असते, पारमार्थिक सत्तेत आत्मज्ञान लागतं. म्हणून मी नेहमी दृष्टांत सांगतो की एक नवीन सून घरी आली आणि सासूनी सांगितलं, माझ्या मुलाला धिरडी फार आवडतात, आठवड्यातून एकदा करून घालत जा. बरं म्हणाली. पहिल्यांदा तिने धिरडी करायला घेतली आणि धिरडी काही होईना. तासभर त्या स्वयंपाकघरातून बाहेर धूर येत होता आणि भांड्यांचा ठणठणा. सासू म्हणाली, अगं काय झालं? तर ती म्हणाली, अहो काही होतच नाही, किती प्रयत्न केला. तर सासू म्हणाली, अगं 25 वर्ष मी त्याच स्वयंपाकघरात, त्याच चुलीवर, त्याच तव्यावर धिरडी करते, उत्तम होत आहेत सगळे, आणि तुला कसं करता येत नाही? बघूया बरं काय करतेस. तेव्हा ती म्हणाली, असं पीठ घेतलं, कालवलं, इतकं पातळ केलं, त्याला अशी चव दिली, मीठ घातलं, सगळं केलं, काही धिरडी निघतच नाही, आता काय करायचं? त्यावेळेला सासू हसली आणि म्हणाली, अगं असं करायचं असतं, नारळाची शेंडी घे, ती जरा तेलात बुडव, तव्याला लाव आणि मग धिरडी घाल, कशी झकास निघतात बघ. सून म्हणाली, असं असतं होय, आत्ता करते. आत गेली, तो आत्ता पुन्हा तास गेला तरी ठणठणाट भांड्यांचा, फक्त आवाज आणि धूर बाहेर, प्रत्यक्ष धिरड काही बाहेर येणार. तर सासू म्हणाली, अगं काय होते? ही म्हणाली, हात मेल्यानं म्हणे काय सांगता आम्हाला, तासभर म्हणे ती नारळाची शेंडी घेऊन तव्याला तेल लावते, म्हणे एक धिरडच धड निघेल तर शपथ. सासू म्हणाली, मला दाखव बरं. गेली आज सासू, चल तव्याला तेल लावर माझ्या समोर. हिने ती शेंडी घेतली, तेलात बुडवली आणि काय करावं, त्या तव्याला ती खालून तेल लावायला लागली. आता मला सांगा की धिरड कसं निघायचं? अनुभव लागतो. व्यावहारिक सत्तेत सुद्धा प्रत्येक गोष्टीचा अनुभव लागतो, त्याच्याशिवाय ती गोष्ट करायला येत नाही. पारमार्थिक सत्तेमध्ये सुद्धा अनुभव यावा लागतो. या पारमार्थिक सत्तेच्या अनुभवालाच आमचे ऋषीजन आणि संतजन आत्मज्ञान म्हणतात, ब्रह्मविद्या म्हणतात, आत्मसाक्षात्कार म्हणतात, राजविद्या म्हणतात, अध्यात्मज्ञान वा तत्वज्ञान म्हणतात. तेव्हा ही लक्ष्मी कशी आहे तर ज्ञानस्वरूप आहे असं म्हटलेलं आहे. दुसरं ती कशी आहे? ऐश्वर्य रूप आहे. ऐश्वर्यातून सत्ता प्रस्थापित होते. पण हे ऐश्वर्य म्हणजे केवळ पैशाचं नाही आहे, हे सद्गुणांचं अविनाशी ऐश्वर्य आहे. महालक्ष्मीचं हे अविनाशी ऐश्वर्य आहे. नाहीतर जगामध्ये अनंत जन पैसा मिळवतात आणि काळाच्या ओघामध्ये नाश पावतात, त्यांची नावं सुद्धा राहत नाही. आज 700 वर्ष झाली उलटून गेली. माऊली माऊली म्हणून वारकरी नाचत नाचत आळंदीला जातात, पंढरीला जातात. काय संपत्ती जोडली ती ज्ञानोबानी, माऊलीनी? काही नाही. आणि तरी सुद्धा हे नाव अजरामर आहे, अक्षुण्ण आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीच्या परंपरेमध्ये अजरामर ध्रुवासारखा ढळ आहे. कशामुळे घडलं? काय पैसा गोळा केला तर नाही आहे. व्यापारी जन पैसा गोळा करतात आणि शेवटी कितीही कवडी कवडी जमवली तरी शेवटी केव्हा तरी टाकून जायचंच असतं. एका राजाचं सांगतात, मरताना म्हणे सांगितलं, सगळी संपत्ती पुढे ठेवा
आणि रडला म्हणे, तुला सोडून आता मला जावं लागतं म्हणून. कोणीही आला तरी शेवटी जावंच लागणार. जन्म आहे म्हणून मृत्यू आहे, बरोबर एक क्षदाम नेता येत नाही, हे लक्षात यायला लागतं माणसाच्या. तेव्हा ऐश्वर्य म्हणजे पै पै जोडणं नव्हे. ऐश्वर्य औदार्यातही असत. ऐश्वर्य जनकल्याणाची कामं करण्यातही असत. ऐश्वर्य असं अलौकिक अधिष्ठान निर्माण करण्यामध्येही असतं. तेव्हा ऐश्वर्य म्हणजे केवळ पैसा जोडणं नाहीये. जनकल्याणाची, लोककल्याणाची अलौकिक कर्म करणं, याला म्हणायचं ऐश्वर्य. ती सत्ता काळाच्या ओघामध्ये नित्य टिकते, नाहीतर नाश पावते. एका व्यापाऱ्याचं उदाहरण सांगतात. पै पै जोडायचा आणि इतका महादुष्ट होता की संध्याकाळी आपल्या नोकरांच्या समोर बसून यथेच्छ फलाहार करत असे. एक फळ कधी नोकराला द्यावंसं वाटलं नाही आणि साल सोलून नोकरांपुढे टाकायचा आणि आहा काय छान लागते हे सफरचंद, आहा काय छान लागते हे केळं, असं म्हणून ती फळं सेवन करायचं. एका सेवकाला म्हणे एकदा इतकी भूक लागली की पायाशी पडलेलं केळ्याचं साल उचलून त्यांनी खाल्लं. त्यावेळेला म्हणे व्यापाऱ्यानं हातातली छडी उचलली आणि सपासप वार केले त्या नोकरावर. आणि तो म्हणाला, कळलं का आता तुला? तो नोकर म्हणाला, साहेब आतापर्यंत कळलं नव्हतं, आज मार खाल्ला आणि कळलं. व्यापारी म्हणाला, काय कळलं? त्यावेळी तो सेवक म्हणाला, साल खाल्लेल्याला इतका मार, तर गर खातो त्याला किती? कळलं. यो भुंक्तेस तेन एव सहा. गीतेनं बरोबर सांगितले, दुसऱ्याला न देता एकटा जो खातो, मग ते केवळ अन्नच नव्हे, पैसा सुद्धा स्वतः पुरता, तो चोर आहे. तेन एव सहा, त्याला चोर म्हटले गीतेनं. तेव्हा ऐश्वर्य हे आपण स्वतः पैसा मिळवणं आणि राजवाडा बांधणं यात नाहीये. तुम्ही समाजासाठी काय करता, समाजाला किती विचार देता, लोकोपयोगी कामं किती करता, लोक कल्याणासाठी देह कसा झिजवता, त्याच्यावर ते ऐश्वर्य अवलंबून आहे. आणि ही महालक्ष्मी अशी आहे, ती तुमच्या कित्येक वेळेला दारात येते, आत येते, आणि ती प्राप्त झाल्यावर मनुष्य त्यागी व्हायच्या ऐवजी स्वार्थी होतो. मग ती म्हणते, मी नाही आता तुझ्या जवळ राहणार, मी जाते निघून. म्हणून इथे अनपगामिनी म्हटलेले आहे. महर्षी म्हणतात, अविनाशी आणि स्थिर अशी महालक्ष्मी म्हणजे असं कीर्तीचं ऐश्वर्य. हे जात वेदाग्नी तू आम्हाला प्राप्त करून दे. तिसरं, ही लक्ष्मी सुख प्राप्त करून देते. एक भौतिक सुख आणि दुसरं पारलौकिक सौख्य. ते वेगळं आहे. भौतिक सुख मिळतात, कारण सुख नाही, सुखाची साधनं मिळतात. पैसा आला की वाटेल तितक्या वस्तू विकत घेता येतात. संस्कृत भाषेमध्ये म्हण आहे, उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणाम मनोरथः. दरिद्राचे मनोरथ निर्माण होतात आणि जिरतात, कारण वस्तू घ्यायला पैसाच नसतो. सुखाच्या वस्तू, सुखाची साधनं कोण विकत घेतो? ज्याच्याजवळ पैसा आहे, ज्याच्याजवळ ऐपत आहे, तो त्या प्रकारे घेतो. राजवाडे करतात आणि सगळ्या सुखसोयी आहेत असं वाटतं, सुख नसतात. सुखाची साधनं आलेली असतात, म्हणून सुख येतच असं नाही. सुख असं कधी विकत घेता येत नाही. सुखाची साधनं घरामध्ये येतात, पण मनुष्य सुखी असतो असं नव्हे. मग हे सुख महालक्ष्मीचं कोणतं आहे? तर ते आत्मसुख आहे, अंतरंगातली तृप्ती आहे. सुखी माणसाचा सदरा म्हणतात ना, राजाच्या खजिन्यात इतकं अपरंपार धन आहे आणि तरी सुद्धा राजा अस्वस्थ आहे. तो स्वस्थ नाहीये, तो सुखी नाहीये. मग त्याला कुणीतरी सांगितलं की सुखी माणसाचा सदरा घाला. असा एक सुखी मनुष्य दिसला. राजा म्हणाला, सदरा दे. तो म्हणाला, मला अंगात घालायला सदराच नाहीये. भावार्थ आपल्या लक्षात आला का? सदरा अंगात घालायला नसला तरी मनुष्य सुखी असू शकतो, आणि ज्याचा खजिना उतू चाललेला आहे असा राजा दुःखी असू शकतो. तेव्हा सुख सुख आपण ज्याला म्हणतो ते इंद्रियाधिष्ठित सुख नाहीये. तर ते कसं आहे? ते आत्मसुख आहे. आत्मसुख हे शाश्वत सुख असतं, ते कधीही नाश पावत नाही. आणि म्हणून महालक्ष्मी आत्मसुख स्वरूप आहे. आता ती
आरोग्य प्रदान करणारी आहे. म्हणे महालक्ष्मी जास्ती प्राप्त झाली की माणसं आळशीच होतात. पूर्वी चालत असतात, नंतर गाडीतून फिरायला लागतात. व्यायाम विसरतात, सकाळी लवकर उठायला नको वाटतं, पहाटे चालायचा कंटाळा करतात. असं माणसाच्या बाबतीत घडतं म्हणे. असं नाहीये, उलट महालक्ष्मी तुम्हाला आरोग्य प्रदान करणारी आहे. कारण महालक्ष्मी तुम्हाला उद्योग शिकवते. उद्योगातून पैसा लक्ष्मी सतत खेळती राहावी लागते. ती जर व्हायची असेल तर प्रकृती उत्तम राहावी लागते, आरोग्य उत्तम असावं लागतं. तेव्हा महालक्ष्मी शिकवते, आरोग्य उत्तम असेल तर सगळं होईल. बिरबलाकडे 2 भाऊ गेले आणि म्हणाले, वडील गेले आमचे, धंदा तर मोठा आहे, आता काय करायचं? काय करायचं? बिरबल म्हणाला, सोपं आहे, एक साधं सूत्र पाळा म्हणजे झालं. नित्य सावलीतून जात चला आणि सावलीतून येत चला. ते म्हटले, असं फारच सोपं आहे. हे लोळायचे सुखे नाही व 9-10 वाजता उठायचे, भरपूर खायचे, दुपारी विश्रांती घ्यायचे. म्हणा, किती कडक ऊन आहे, आणि डोक्यावर छत्री 2-4 सेवकांना धरायला लावायचे आणि सावलीतून जायचे, सावलीतून परत यायचे. म्हणजे छत्री मस्तकावर असायची जाताना येताना. आणि पाहता पाहता धंदा कमी व्हायला लागला, धंदा बसायला लागला. कळेच ना. बिरबलाकडे गेले आणि म्हणाले, तुम्ही सांगत होता तसं केलं, व्यवसाय काही वाढत नाही, काय करता? सावलीतून जातो, डोक्यावर छत्र असतं, एक राजाचं दुसरं आमचंच. बिरबल म्हणाला, विद्वान आहात खरे, सावलीतून जा आणि सावलीतून या. याचा अर्थ असा, उद्योगाला केव्हा लागा? सूर्य उगवायच्या अगोदर लागा, आणि सूर्यास्त झाल्यावर त्या सावलीत परत या घरी. इतके वेळ 10-12 तास कष्ट करा, म्हणजे महालक्ष्मीचं ऐश्वर, आरोग्य, आत्मसुख सगळं प्राप्त होईल. ही महालक्ष्मीची लक्षणं आहेत. पुन्हा महालक्ष्मी तुम्हाला धन तर देणारच आहे. याचा अर्थ असा झाला, धन म्हणजे लक्ष्मी नव्हे. लक्ष्मी तुम्हाला धन देते म्हणजे पैसा देते, रोकड देते, बँकेत ठेवता येते, मुदत ठेवीत गुंतवता येतो पैसा, दूरदर्शित्वानं गुंतवणूक करता येते, जुगार खेळून त्यात बुडता येतं, शेअर मध्ये गुंतवता येतात, किंवा तरी पैसा मिळतो, मग लालूच वाटते आणि मग पुन्हा पैसे गुंतवून बुडतात सुद्धा माणूस. धन म्हणजे लक्ष्मी नव्हे, या व्याख्येवरूनच स्पष्ट झालं. कारण लक्ष्मी आत्मज्ञान स्वरूप आहे. ती ऐश्वर्यही देते, आत्मसुखही देते, आरोग्यही देते, धनही देते. धन हे महालक्ष्मीच्या विराट स्वरूपाचं एक अंग झालं. फक्त ती धान्यही देते, धनधान्य, आणि पुन्हा धनधान्य जयादिकम, ती तुम्हाला विजय प्राप्त करून देणारी आहे. कारण तुम्हाला एवढे सगळे सद्गुण प्राप्त झाल्यानंतर लक्ष्मी यस्या समुद्दिष्टम, या सगळ्याचा समन्वय ज्या ठिकाणी आहे, सा लक्ष्मी इति निगद्यते. अशा समन्वयाला काय म्हणतात? तर लक्ष्मी म्हणतात. थोडक्यात, जिथे आत्मज्ञान आहे, जिथे ऐश्वर आहे, म्हणजे लोककल्याणकारी ऐश्वर आहे, आत्मसुख आहे, आरोग्य आहे, धन आहे, धान्य आहे, आणि निखळ निष्कलंक कीर्ती विजय आहे, अशा सप्त लक्षणांनी सद्गुणांनी युक्त समन्वय जिथे असतो त्याला लक्ष्मी इति निगद्यते. अशा समन्वयाला लक्ष्मी म्हणतात. अशी व्याख्या आपल्याकडे केलेली आहे. ऋषीजन आम्हाला असे सांगतात, हे अग्निदेवा, अशी लक्ष्मी आम्हाला नित्य प्राप्त होऊ दे. आता पुढे जाऊन सांगितलं, अशी अविनाशी स्थिर ऐश्वर्य असणारी लक्ष्मी दे. आता गंमत अशी आहे, आपण जन्माला येतो, मृत्यू पावतो, आणि तरी अविनाशी कसं मागतो आपण? जो जन्माला येतो तो मरतो की नाही? मग अविनाशी स्थिर ऐश्वर्य देन, लक्ष्मी दे, असं म्हणण्यात काय अर्थ आहे? त्याचा काय अर्थ झाला आपल्या लक्षात आला का? थोडा विचार केला तर आपल्या बरोबर लक्षात येईल. अविनाशी आणि स्थिर काय आहे बरं? देह नाही आहे, पण अविनाशी स्थिर एक वस्तू नित्य आहे, आत्मा आहे, अध्यात्म आहे. तेव्हा या महालक्ष्मीला जे ऐश्वर्य मागितलेलं आहे महर्षी जनानी, ते आधी भौतिक नाही आहे, ते आधी दैविक अंशता आहे, पण खऱ्या अर्थानं ते आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक वैभव ऐश्वर्य कधीही खळत नाही, ते कधीही नाश पावत नाही, ते नित्य अविनाशीच आहे. म्हणून
हे लक्ष्मी, आम्हाला आत्मज्ञान आणि आत्मसुख दे अशी मागणी या महर्षी जनानी केलेली आहे. आता त्यांनी काय मागितलं ते म्हणतात, हिरण्यम विंदेय, पुढे गाम, अश्वम, पुरुषानहम. 4 गोष्टी मागितल्या. एक सुवर्ण मागितलं, दुसरं गोधन मागितलं, तिसरं अश्वधन मागितलं, चौथं मनुष्यधन मागितलं. हेच का मागितलं, अन्य का मागितलं नाही? फार विराट व्यापक विचार केलाय. मानवी संस्कृतीची धारणा करायला या 4 गोष्टी अत्यावश्यक असतात. कशा त्या उलगडा करून सांगतो. आपल्या संस्कृतीची अष्टांग आहे. धर्मकारण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कला आणि शिक्षण. या अष्टांगावर आपली हिंदू धर्म संस्कृती अधिष्ठित आहे आणि अष्टांग आमच्या पूर्वजांनी संपन्न करून टाकलेली आहे. तेव्हा पहिल्यांदा राष्ट्राची जर निर्मिती व्हायची असेल तर राष्ट्राचं वैभव आज सुद्धा कशावर मोजलं जातं? त्या राष्ट्राकडे सोनं किती आहे ते पहिल्यांदा पाहिलं जातं. आपल्याला माहिती, मध्ये भारतवर्षाला इतके वाईट दिवस आलेले होते की भारतवर्षाकडे असलेलं सोनं सुद्धा विक्रीला काढावं लागतं काय, अशी अवस्था प्राप्त झालेली होती. कारण सरकार यायचं आणि जायचं, यायचं आणि जायचं. 80 पासून सगळा या देशामध्ये इतका खेळखंडोबा चालला होता. गेली 4-4.5 वर्ष जरा स्थिर सरकार मिळाल्याबरोबर चमत्कार घडल्यासारखा झाला आणि पाश्चात्य चलन एवढं प्रचंड प्रमाणावर आपल्याला मिळालं की त्यातून हळूहळू अर्थव्यवस्था स्थिरावत गेली, हळूहळू स्थिर होत गेली. ती अजून होईल. चांगलं सरकार आलं तर नक्की होईल बर का. मत कोणाला दिलीत विचारत नाही, कारण ते गुप्तच असतं मतदान आहे. पण शहाणपणाने केलं असेल आणखीन स्थिर काहीतरी प्राप्त होईल आणि ज्याची पायाभरणी झाली त्याच्यावर हा देश हळूहळू समृद्धतेकडे, आत्मविश्वासाकडे झेपावे. प्रत्येक राष्ट्राकडे जगामधल्या जे सोनं आहे त्याच्यावर त्या राष्ट्राचं ऐश्वर्य आणि वैभव अवलंबून आहे. म्हणून राष्ट्रामध्ये सुवर्ण हे निर्माण करावंच लागतं. सुग्रीवानी ज्या वेळेला सीता शोधार्थ वानरगण पाठवले त्यावेळेला देशात सोन्याच्या खाणी कुठे कुठे आहेत त्याचा उल्लेख केलाय. आश्चर्य वाटेल असं वर्णन आहेत. आणि प्रचंड प्रमाणावर सोनं या देशामध्ये होतं. 1200 वर्षाच्या आक्रमणामध्ये इतकं लुटून नेलेलं आहे की आक्रमकांना कसलं किती निर्लज्जपणा असावा. आणि यांना आम्ही सभ्य सुसंस्कृत म्हणतो. याच्यासारखा क्रूर विनोद जगाच्या इतिहासात दुसरा नसावा. या देशाला इतकं लुटले, सगळं धन, सगळी संपत्ती, कच्चा माल फस्त करून नेलाय. देशात काही ठेवलं नाही, नग्न करून टाकला हा देश. इतकं लुटले या देशाला. आणि तरी सुद्धा ज्यांनी लुटलं ते सभ्य होते असं आपण म्हणतो. याच्यासारखं अडाणीपण, अज्ञान जगामध्ये दुसरं नसेल. टिळकांनी एके ठिकाणी नोंद अशी केली आहे की 1858 नंतर 30 वर्षात ब्रिटिशांनी किती पैसा नेला. रोकड फक्त, बाकी काही नाही. रोकड किती नेली टिळकांनी लिहून ठेवले. फक्त ब्रिटिशांनी, पोर्चुगीज, डच, फ्रेंच बाकी वेगळेच. मोगल, मुसलमान, तुर्क, पठाण बाकी सगळे वेगळे. फक्त ब्रिटिशांनी 90 कोटी पाऊंड रोकड नेली 30 वर्षात. म्हणजे 1888 पर्यंत 30 वर्षामध्ये 90 कोटी पाऊंड लुटले या देशात. त्याच्यानंतर 1947 पर्यंत किती लुटलं असेल त्याला सीमा नाहीये. सगळं सुवर्ण ओरबाडून नेलं. भयानक आहे, अंगावर काटा येण्यासारखं आहे. पण हे लुटलं हे वास्तव आहे. पण राष्ट्राची निर्मिती करायला त्या राष्ट्रामध्ये सुवर्ण असावंच लागतं. दुसरं गाम म्हटलेलं आहे, गाई. भारतवर्ष कृषीप्रधान देश आहे आणि पूर्वी तर आपल्या देशातली संपत्ती गायींवर मोजली जात असे. ज्याच्याकडे गायीचं खिल्लार जास्त तो धनवंत असं मानलं जात असे. तेव्हा गायी या कृषीलाही लागतात. बैल कृषीला देणारी गोमाताच आहे.
गोमातेचं शेण पराकोटीचं आयुर्वेदाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. गोमातेचं दूध हे अत्यंत सकस मानलं गेलेलं आहे. तर गोमाता ही पराकोटीची या राष्ट्राला उपयुक्त आहे, राष्ट्राच्या उभारणीला उपयुक्त आहे. म्हणून गोधनाची मागणी आमचे सगळे ऋषीजन तापसजन करतायत आणि त्या अग्नीला म्हणतायत आम्हाला गोधन दे. गोमाता आपल्याकडे अत्यंत पवित्र मानली आहे, हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे. किंवा गायीची खिल्लार सांभाळण्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आत्मगौरव मानलेला आहे आणि त्या गायीनं परिपुष्ट करून सोडलेलं आहे. चारून यमुनेच्या काठात प्रजामध्ये वृंदावनामध्ये नेऊन या गायीना आपल्या बासुरीनं या भगवंतानी पूर्णावताराने सुद्धा मुग्ध करून टाकलेलं आहे. आज कृष्ण बासरी वाजवताना दिसतो, मागे गोमाता आहेच. कुठलंही चित्र काढून बघा, गंमत आहे. त्यात मोठा आशय, गोमाता ही या पृथ्वीचं प्रतीक आहे. गोमाता अत्यंत सोशिक आहे. पृथ्वी ही फार सोशिक, तिच्यावर वाटेल ते अत्याचार होतं. तिला कोण खणतं, तिला कोण तुडवतं, तिच्यावर कोणी इमारती बांधतात, कोण नांगर चालवतं आणि पुन्हा पृथ्वी त्यांना भरभरून देते. किती क्षमाशील असावं. तेव्हा क्षमेचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे पृथ्वी, आणि त्या पृथ्वीचं प्रतीक कुणात आपल्याला पाहायला मिळतं. पृथ्वी विराट आहे, तिचं संक्षेपातलं रूप कोणतं तर ती गोमाता. म्हणून गोधन आम्हाला दे, कारण ती या राष्ट्राला समृद्ध करणारी आहे. म्हणून गोधन मागितलं. पुढे अश्वधन मागितलेलं आहे. पूर्वी आपल्याकडे राजसत्ता असे आणि ती राजसत्ता प्रबळ किती आहे कशावर ओळखलं जायचं तर अश्वधनावर. म्हणून अश्व आम्हाला दे अशी मागणी, घोडे पाहिजे. आणि त्याच्याही पुढे सुवर्णधन मागितलं, गोधन मागितलं, अश्वधन मागितलं आणि सगळ्यात शेवटी पुरुषानहम, मनुष्य बळ या लक्ष्मीच्या माध्यमातून आम्हाला मिळवता येईल. जिचं वैभव, जिचं ऐश्वर्य अविनाशी आणि स्थिर असेल, त्या माध्यमातून हे जातवेदा आम्हाला हे सुवर्ण, गोधन, अश्वधन आणि मनुष्यबळ मिळवता येईल असा आत्मविश्वास हे ऋषीजन प्रगट करतात. मनुष्यबळ का? माणसासारखं थोर कोणी नाही आणि माणसासारखं अधम दुसरं कोणी नाही. दोन्ही टोक आहे. दूरदर्शनच्या भाषेत सांगायचं झालं तर 50-50 खरं की नाही. माणसासारखं थोरही कोणी नाही आणि माणसासारखं चोर सुद्धा कोणी नाही. सद्गुण त्याच्यामध्ये असतील तर माणसासारखं थोर कोणी नाही आणि दुर्गुण जर असतील तर माणसासारखं चोर कोणी नाही. पशु त्यांना एवढी बुद्धीच नाही. अंडज म्हणजे सरपटणारे, सर्पादी, नागादी, आणि अंडज म्हणजे आकाशात उडणारे पक्षी, त्यात अंड्यातूनच जन्माला येतात. उद्भिज्ज म्हणजे जमिनीतून येणाऱ्या वृक्ष, वेली, बांडगुळ, किडे, कृमी, कीटक ही एक योनीच आहे. आणि स्वेदज म्हणजे घामातून निर्माण होणारे ऊ किंवा ढेकूण सदृश. हे सगळ्या योनी भोग योनी आहेत. त्यांना स्वतंत्र बुद्धी नाहीये. बुद्धी केवळ माणसाला दिली आणि ती म्हणून केवळ मनुष्य धर्म संस्कृती निर्माण करू शकतो. अन्य कोणत्याही योनीमध्ये संस्कृती निर्माण होत नाही. धर्माचं अधिष्ठान नसतं, सदाचार नसतो, काहीही नसतं. हे केवळ माणसाला आहे. म्हणून असं मनुष्यबळ, कारण राष्ट्राची धारणा केवळ धनानी, सुवर्णानी, गायीनी आणि अश्वानी होत नाही. हे सगळं हाताळण्यासाठी कोण लागतं? हे सगळं हाताळण्यासाठी चांगलं मनुष्यबळ लागतं. मनुष्यबळ नसेल तर हे सगळं वाया आहे. सुवर्ण वक्र मार्गाला जातं. अश्वगोधनाचा दुरुपयोग सत्ताधारी लोकांच्याकडून केला जातो. अर्थबळ वापरायला शहाणं मनुष्यबळ लागतं, कारण अर्थबळ बोलत नाही, मनुष्यबळ बोलतं. शहाणा मनुष्य असेल तर अर्थाचा विनियोग कसा करावा हे त्याला बरोबर कळतं. प्रजेच्या हितासाठी किती रक्कम कुठे गुंतवावी याचा विवेक राजाला करावा लागतो. अगदी लोकसत्तेमध्ये, लोकशाहीमध्ये सुद्धा तो करावाच लागतो. आणि म्हणून ही जी विराट महालक्ष्मी आहे ही सगळ्या चराचराला व्यापून उरलेली आहे. मग शेती असेल, संरक्षण असेल, शिक्षण असेल, स्त्रियांच्या समस्या असतील, नानाविध प्रकार आहेत.
वैद्यकीय क्षेत्र असेल, कितीतरी अनंत शास्त्र, अनंत कला आहेत. या प्रत्येकाचं वर्धन होणार आहे ते महालक्ष्मीमुळे होणार आहे, या धनामुळे होणार आहे. पण या धनाचा विनियोग करणारं कोण आहे? मनुष्यच आहे. त्या माणसाला, या मनुष्यबळाला याचा विनियोग कसा करायचा हे कळलं पाहिजे. ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बाकी सगळं व्यर्थ आहे. म्हणून शेवटचं आणि सर्वश्रेष्ठ, द लास्ट अँड द बेस्ट म्हणून काय मागितलं? मनुष्यबळ मागितलेलं आहे. मनुष्यबळ जर शहाणं असलं तर ते जगाचं कल्याण करतं. मनुष्यबळ स्वार्थी असेल, जगाच्या विनाशाचाच विचार करतं. ज्या महासत्ता होऊ घातल्या त्या महासत्तांनी आपल्याही पायावर कुऱ्हाड मारली आणि जगाचाही विनाश केला. ज्यांना असं वाटलं की आपलंच राज्य जगावर असावं, त्यांनी जगाचं अपरंपार नुकसान केलेलं आहे. इतिहासाचा याला दाखला आहे. इतिहास काढून बघा. ज्यांना वाटलं की आपलीच सत्ता केवळ जगावर असावी, त्यांनी इतक्या कत्तली केलेल्या आहेत. त्या अलेक्झांडरला जगज्जेता म्हणतात. मनस्वी हसू फुटतं. कुणी सांगितलं जगज्जेता म्हणून? आमच्या वायव्य सरहद्दीवरची 10 गणराज्य सुद्धा ज्याला जिंकता आली नाही तो जगज्जेता? इतका फाट मार खाल्ला त्यांनी की त्याला परत जावं लागलं. त्याच्या लक्षात आलं हा आपल्या ताकदीच्या पल्याड आहे हे काम. इतका सामर्थ्यशाली भारत त्यांनी पाहिला आणि त्याच्या लक्षात आलं हे आपल्या हातून होण्यासारखं नाही. पराभूत झालेला, मनाने खचलेला अलेक्झांडर परत गेला, वाटेत मृत्यू पावलाय. धादांत खोटं लिहितात. मनुष्यबळ हे शहाणं असावं लागतं. जगावर वरवंटा फिरवण्यासाठी ते अश्वदळ किंवा सुवर्णधन नसतं. जगाच्या कल्याणासाठी ते वापरता यावं लागतं. आणि म्हणून आमचे ऋषीजन सांगतायत, हे जातवेदा आम्हाला शहाणं मनुष्यबळ दे. आता ही महालक्ष्मी असं मनुष्यबळ देणारी आमच्याकडे कशी येऊ दे, ती आम्हाला आनंद कसा प्रदान करेल याचं वर्णन 3ऱ्या ऋषीमध्ये केलेले. ओम अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम श्रियम देवीम उपभये श्रीर्मार देवी जुषताम. फार समजावून घ्या. अप्रतिम ऋचा आहे. सगळ्याच ऋचा सुंदर आहेत, पण याचा भावार्थ तर फारच सुंदर आहे. पूर्वाम म्हणजे अगोदर, पूर्वी. काय काय मागितलं? पहिल्यांदा प्रारंभी काय मागितले? घोडदळ मागितलं बर का. रथ मध्याम म्हटलेलं आहे. नंतर काय मागितलं? तर रथ मागितलेले. हे पहिल्यांदा घोडदळ, नंतर रथदळ मागितलं आणि त्याच्यानंतर हस्तिनाद प्रबोधिनी म्हटलेलं आहे. 3री प्रचंड शक्ती मागितली, ती हत्तींची मागितलेली आहे. की ज्या अश्वदळामुळे, ज्या रथदळामुळे, ज्या हत्तीदळामुळे, त्यांच्या आवाजामुळे हे राष्ट्र नित्य प्रबोधिनी म्हणजे जागरूक राहील. काय म्हणतायत बघा ऋषीजन. आपल्या मनात कल्पना आहे की भक्त म्हणतोय हे सगळं मलाच दे, असं नाहीये मागितलेलं. आता थोडी थोडी जागरूकता येईल आपल्याला सुद्धा. सगळं आपल्यासाठी मागितलेलं नाहीये आणि मागायचंही नसतं, हा भाव पहिल्यांदा मनामध्ये जागो. ऋषीजन म्हणतायत की आम्हाला घोडदळ द्या, आम्हाला रथदळ द्या, आम्हाला हत्तीदळ द्या, ज्यांच्या निनादानं, आणि विशेष करून हत्ती ही अलौकिक सत्ता आहे, प्रचंड सत्ता आहे. कारण जंगलातला तो सर्वश्रेष्ठ प्राणी मानला जातो. म्हणून त्याच्या निनादानं, त्याच्या चाहुलीनं हे राष्ट्र नित्य जागरूक राहायला पाहिजे. ऋग्वेदामध्ये असे मंत्र आहेत की ऋषी प्रश्न विचारतात, या राष्ट्रात जाग कोण आहे? को जागरती. कोजागरी पौर्णिमा तेवढ्यासाठी आहे. को जागरती, कोण जागे? आम्ही आहोत ना जागे, दूध पितो नंतर झोपतो, असा त्या कोजागिरीचा अर्थ नाही. को जागरती म्हणजे तुम्ही राष्ट्राच्या हितासाठी नित्य जागरूक आहात का, असा प्रश्न कोजागिरीला विचारला जातो. त्या केवळ पौर्णिमेला नाही, राष्ट्रात खुट्ट झालं, राष्ट्राच्या विरुद्ध काही घडलं तर तुम्ही जागरूक आहात का? राष्ट्राच्या हिताचं तुम्ही कार्य करता आहात का, असं प्रश्न आपल्याला विचारला जातो. राष्ट्र विचारते, ही मातृभूमी विचारते, को जागरती. आणि त्यावेळेला वयम राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः,
आम्ही विद्वज्जन, आम्ही पंडितजन, आम्ही राष्ट्राच्या हिताचं चिंतन करणारे स्वार्थत्यागी नित्य जागरूक आहोत, असं ऋग्वेद कालच्या ब्रह्मर्षी महर्षींनी उत्तर दिलेलं आहे. याला केवढा सुंदर अर्थ आहे. तेव्हा हे घोडदळ, हे रथदळ, हत्तीदळ तुम्हा आम्हाला जागरूक ठेवणार आहे. पुढे म्हटलेलं आहे श्रियम. श्रियम याचा अर्थ मुळामध्ये असा झाला, सैन्याचं रूप. ती जी महालक्ष्मी धारण करते ती सत्ता दाखवणारी आहे, सैन्याचं विराट रूप प्रगट करणारी आहे, म्हणून ती महालक्ष्मी झाली आणि महिषासुराचं खंडन केले, मारलेले आहे. पुढे म्हटलेले देवीम. देवीम याचा अर्थ ती पराकोटीची शक्तिशाली आणि पराकोटीची सामर्थ्यशाली आहे. ती श्री स्वरूप आहे, ती देवी स्वरूप आहे. आणि तिला मी काय करतो, ऋषीजन म्हणतात उपव्हये मा जुषताम असं म्हटलेलं आहे. उपव्हये याचा अर्थच असा आहे, मी त्या लक्ष्मीला पाचारण करतो, आवाहन करतो, त्या लक्ष्मीला बोलवतो. अशा प्रचंड वैभवानिशी या राष्ट्राच्या धारणेसाठी, हे महालक्ष्मी या मानवी संस्कृतीच्या धारणेसाठी, अखिल मानव जातीचं भरण पोषण, त्या मानव जातीची तुष्टी पुष्टी करण्यासाठी असं वैभव घेऊन तू प्रगट हो. पुढे म्हटलेलं आहे मा जुषताम, म्हणजे लक्ष्मी तू निरंतर माझा आश्रय कर. कर म्हणजे करो, विद्यार्थ वापरलाय, आज्ञा नाहीये दिलेली. तू केलंच पाहिजेस. महालक्ष्मी बरी ऐकेल, ती अशी ऐकत नाही. आणि म्हणून आपल्याकडे नित्य विद्यार्थ वापरतात. पहा, दुरिताचे तिमिर जावो म्हटले. विश्व स्वधर्म सूर्य पाहिलंच पाहिजे असं नाहीये सांगितलंय. जो जे वांछील तो ते लाव, विद्यार्थ म्हणतात याला, आज्ञार्थ नाहीये. तुम्हाला हा मार्ग दाखवला. भगवंत अर्जुनाला म्हणाले आता यथेच्छसी तथा करू, आज्ञा नाहीये. आता तुझ्या इच्छेला जसं वाटेल तसं कर. सगळी गीता सांगितली पुन्हा म्हणून विद्यार्थ वापरलेला आहे. ती लक्ष्मी जी जगाला आनंद देणारी आहे, ती तेजस्वी घोड्यांवर, तेजस्वी रथामध्ये बसलेली, भोवतीच्या रथांच्या हत्तींच्या चित्काराने सगळं राष्ट्र आणि मानवजात जागरूक ठेवणारी, मानवाला सावध करणारी आहे, जगाला आनंद देणारी आहे, ती स्वयंश्री अशी महालक्ष्मी श्री मा देवी म्हटलेली आहे. मला प्रसन्न होऊन सदैव माझ्या जवळच राहू दे. मा जुषताम याला आणखीन एक सुंदर अर्थ आहे. ती माझ्याजवळ निरंतर राहू दे असं म्हणण्याचा भावार्थ काय आहे, त्याला आणखीन एक सुंदर व्यंगार्थ म्हणजे लक्षणार्थ आहे. राष्ट्र हे अमूर्त असतं आणि व्यक्ती मूर्त असते. राष्ट्र दाखवा म्हटलं तर काय दाखवणार, ध्वज दाखवणार, नकाशा दाखवणार, भूमी दाखवणार, आपला राष्ट्रीय पक्षी दाखवणार, राष्ट्रीय प्राणी दाखवणार, काय दाखवणार. हे सगळं मिळूनच राष्ट्र होतं, पण ती सगळी प्रतीक आहेत. मग राष्ट्र कुठलं विचारल्यानंतर, राष्ट्र ही आमच्या हृदयामध्ये असलेली अमूर्त संकल्पना आहे. आम्ही अनंत जन जे मूर्त आहोत, प्रगट आहोत, ते मिळून जे होतं त्याला राष्ट्र म्हणतात. आपल्या लक्षात आलं असेल. तेव्हा लक्ष्मी जी राष्ट्र स्वरूप आहे ती एका दृष्टीनं अमूर्तच आहे. ती विविध माध्यम घेऊन प्रगट होते बर का. ती सुवर्णाच्या रूपाने प्रगट होते, धनाच्या रूपाने प्रगट होते, आणि आपलं वैभव ती तुम्हा आम्हाला दाखवत असते. मग याच्यामध्ये अश्वच का म्हटलं, रथच का म्हटलं, हत्तीच का म्हटलं, बाकी का नाही घातलं काही. त्याला सुंदर अर्थ आहे. राष्ट्र अमूर्त आहे आणि व्यक्ती मूर्त आहे. ही जी व्यक्ती मूर्त आहे या व्यक्तीचं वर्णन कठोपनिषदामध्ये फार सुंदर केले. नचिकेत आणि यमाचा संवाद आलेला आहे. त्या कठोपनिषदाच्या पहिल्या अध्यायाच्या 3ऱ्या वल्लीमध्ये 2ऱ्या श्लोकामध्ये यम नचिकेताला सांगतो आणि म्हणतो आत्मानम रथिनम विद्धी. आपल्याकडे सुंदर रूपक आहे. आपल्याला सांगितलेलं आहे. काय काय सांगितलं बघा. हा अश्वदळ म्हटलेला आहे ना. अश्वदळ म्हणजे इंद्रिय बर का. रथ म्हणजे आपला देह, आपलं शरीर, आणि हत्ती दळ म्हणजे आपला आत्मा. आत्मानम रथिनम विद्धी असं नचिकेताला ज्या वेळेला यम सांगतो त्यावेळेला अर्थ असा होतो की आपल्या अंतर्यामी असलेला
जो शुद्ध आत्मा आहे त्याला म्हणायचं रथी. आपलं शरीर म्हणजे रथ, आपली बुद्धी म्हणजे सारथी, आपलं मन म्हणजे लगाम, आपली सगळी इंद्रिय म्हणजे घोडे, आणि आपले सगळे इंद्रियांचे विषय म्हणजे ज्या मार्गावरती इंद्रिय धावतात तो मार्ग. पुन्हा एकदा सांगू का? हे शेवटच्या दिवशी विचारणार. म्हणजेच मग सावधान होऊन ऐकतात का आपलं असं तसंच ऐकतात हे स्पष्ट होतं. हक्क आहे तो प्रवचनकाराचा. शेवटच्या दिवशी विचारायचं असतं काय काय ऐकलं, प्रश्न विचारणार. नाहीतर शेवटच्या दिवशी मैदान ओसाडच पडायचं. नको रे बाबा, नेमका प्रश्न आपल्याला हे असं काही फार विचारत नाही, घाबरू नका. पण इथे भावार्थ असा की आतमध्ये असलेला शुद्ध आत्मा हा रथी आहे. आपला सगळा देह किंवा शरीर म्हणजे रथ आहे. आपली बुद्धी म्हणजे सारथी आहे. सारथी वेगळा आणि रथी वेगळा बरं का. महारथी मागे असतो, रथी पुढे असतो. तेव्हा बुद्धी म्हणजे सारथी, मन म्हणजे लगाम आहे, पुढे इंद्रिय म्हणजे घोडे चौखर दौडणारे, त्यांचे विषय म्हणजे पुढे दिसणारा मार्ग आहे. यम नचिकेताला समजावून सांगतोय तुझा आत्मा रथी आहे. त्यांनी सारथ्यावर प्रभुत्व गाजवायचं, सारथ्यानी घोड्यांवर प्रभुत्व गाजवायचं. म्हणजे घोडे ताब्यात राहतात, इंद्रिय ताब्यात राहतात. बुद्धिरूपी सारथीनं मनरूपी लगाम ओढून धरायचा असतो. तो ओढला नाही आणि मनाला जिंकलं नाही तर इंद्रिय रूप घोडे म्हणजे अश्व वाटेल तिथे उधळतात. ते वाटेल तिथे जातात आणि मानवाचा किंबहुना संस्कृतीचा सुद्धा नाश करतात. आणि म्हणून त्या अमूर्त राष्ट्राचं मूर्त प्रतीक ही व्यक्ती आहे. प्रत्येक मानवाचा देह आहे. त्याची जाणीव या 3 प्रकारच्या दळांनी आपण आपल्या चित्तामध्ये बुद्धीमध्ये जागरूक करायची असते. दुसरं असं की हत्ती हा फार बलाढ्य प्राणी आहे. युधिष्ठिराने महाभारतामध्ये प्रश्न विचारला आणि त्याच्यामध्ये तो प्रश्न विचारतोय भीष्माना राष्ट्रधर्म राजधर्म जाणून घेताना. आणि तो म्हणतोय राजकारणाला राष्ट्रकारणाला इतकं महत्व का बरं? त्यावेळी युधिष्ठिराला भीष्मानी फार मार्मिक उत्तर दिले. ते म्हणतात जंगलात अनेक प्राणी चालत जातात आणि हत्ती जातो. त्या हत्तीचं पाऊल एवढं मोठं असतं आणि त्याच्या गोल पावलाचा ठसा तिथे कुठेतरी मातीत उमटतो. मागून अनेक प्राणी येतात. सिंह येतो, वाघ येतो, कोल्हा येतो, लहानगा येतो, तरस येतो, उंट येतो, जिराफ येतो, ससा येतो, हरिण येतं, सगळे येऊन जातात. पण त्या सगळ्यांच्या पावलाचा ठसा हत्तीच्या पावलाच्या ठशाच्या आतच उमटतो. आपल्या लक्षात आलं का बघा? तेव्हा हत्तीला आत्मा म्हणायचं कारण असं आहे की आपला देह, आपली इंद्रिय, आपली कर्मेंद्रिय, आपली ज्ञानेंद्रिय, आपलं मन, त्या इंद्रियांच्या तन्मात्रा या सगळ्या त्या हत्तीमध्ये म्हणजे आत्म्यामध्ये मावतात. आत्मा हत्तीरूप आहे आणि पुन्हा तो वैभवाचं प्रतीक आहे. म्हणून नित्य लक्षात ठेवा आत्मा हा रथी आहे. त्यांनी बुद्धिरूपी सारथीला आज्ञा करायची आणि देहाचा शरीराचा रथ नीट चालवायचा. तो नीट चालावा म्हणून बुद्धिरूपी सारथ्याला सांगायचं मनाचा लगाम ओढ. तो ओढला की इंद्रिय रूपी जे घोडे आहेत ते विषयाकडे वारंवार धावत नाहीत आणि मनुष्य सदाचारी होतो, सन्मार्गाला लागतो. म्हणून या महालक्ष्मीला आवाहन करून म्हटलेलं आहे की जे ब्रह्मांडामध्ये ते या पिंडामध्ये निर्माण व्हावं. असं अश्वदल, असं रथदळ, असं हत्तीदल हे लक्ष्मी तू आम्हाला प्राप्त करून दे, अशी प्रार्थना पहिल्या 3 श्लोकामध्ये मुद्दाम केलेली आहे. आता ही स्वयंश्री म्हटलेली आहे. स्वयंश्री म्हणजे काय? स्वयंभू आहे. जगन्माता आदिशक्ती नित्य स्वयंभू असते. तिला कोणी प्रगट करावी लागत नाही. जगामधल्या व्यावहारिक सत्तेतल्या, व्यावहारिक सत्ता म्हणजे सृष्टी आपल्याला दिसणार, या व्यावहारिक सत्तेतल्या सगळ्या गोष्टी निर्माण कराव्या लागतात. कुठलीही गोष्ट स्वयंभू नसते. स्वयंभू कोण आहे? ही जगन्माता आहे. केवळ आदिशक्ती, आदि भवानी
ही चतुशृंगी आदिशक्ती माता हीच केवळ स्वयंभू, बाकी सगळ्या तिच्या कृपेनं निर्माण होत असतात. आणि म्हणून पुढल्या श्लोकामध्ये तिला काम म्हटलेलं आहे. काम याचा अर्थ मोठा गोड आहे. काम याचा अर्थ वाणी आणि मन याच्या अतीत जे असतं त्याला काम म्हणतात. काम काम नव्हे बर का, काम काम नव्हे, इच्छा स्वरूप नव्हे, वासना स्वरूप नव्हे. काम म्हटलेलं आहे. मचा पाय मोडायचा. काम याचा अर्थ जी गोष्ट वाणीच्या आणि मनाच्या अतीत आहे. मन म्हटलं की दशेंद्रिय आली, तेव्हा कर्मेंद्रियाच्या पल्याड जी आहे, जी ज्ञानेंद्रियाच्या पल्याड आहे, जी मनाच्या पल्याड आहे, जी चत्वार वाणीच्याही एका दृष्टीनं पल्याड आहे, अशी गोष्ट कोणती? ती ब्रह्मच, दुसरी कोणती असूच शकत नाही. परब्रह्म परमात्माच केवळ. काम म्हणजे वाणी मनाच्या पलीकडे आहे. आपल्या उपनिषदांनी म्हटलेलं आहे क इति ब्रह्मणो नाम. त्या परमात्म्याला परब्रह्माला काय म्हणतात? क म्हणतात. म्हणून क प्रजापतीला सुद्धा म्हणतात, कारण त्यांनी सगळं ब्रह्मांड निर्माण केलं. प्रजापतीला क अशी संज्ञा संस्कृत भाषेमध्ये आहे. म्हणून ही महालक्ष्मी कशी आहे? तर ही ब्रह्मस्वरूप आहे. तिला काम म्हटले. वाणी मनाच्या ती पल्याड आहे. पुढे सोस्मिताम म्हटलेलं आहे, म्हणजे ती प्रगट ज्या वेळेला होते, परब्रह्म निराकार आहे. आणि ईश्वर किंवा जी सृष्टी सगळी आपल्याला ब्रह्मांड पाहायला मिळतात ती सगुण आहेत आणि परब्रह्म निर्गुण आहेत. तेव्हा प्रगट ज्या वेळेला ती महालक्ष्मी होते त्यावेळी ती सोस्मिताम म्हणजे सस्मिता आहे. श्यामलाम सरलाम सुस्मिताम भूषिताम म्हटले. आपल्या लक्षात आलं असेल, ती सुस्मित आहे, सस्मित आहे. ती हिरण्य प्राकाराम आहे, म्हणजे पराकोटीची गौरवर्ण आहे आणि अद्भुत असा आपला वर्ण ती प्रगट करणारी आहे. तिला पुढे आर्द्राम म्हटलेलं आहे, म्हणजे ती पराकोटीची दयार्द्र बुद्धीची आहे. पुढे ती ज्वलंतीम आहे असं म्हटलेलं आहे, म्हणजे स्वयंप्रकाशी आहे. तिला कोणी प्रकाशित करावं लागत नाही. सूर्याला परमात्मा प्रकाशित करतो, चंद्राला सूर्य प्रकाशित करतो, ताऱ्यांना तारकांना नक्षत्रांना चंद्र प्रकाशित करतो. पण ही जगज्जननी विश्वजननी ही कशी आहे? ही जगन्माता मात्र स्वयंप्रकाशी आहे. पुढे तिला म्हटलेलं आहे ती ज्वलंतीम तृप्ताम म्हटलेली आहे. तृप्ताम याचा अर्थ सद्गुणानी आत्मतृप्त तर आहेच आहे, पण तर्पयंतीम आहे, म्हणजे भक्तांना पराकोटीचा संतोष प्रदान करणारी आहे. ती पद्मे स्थिताम आहे, म्हणजे कमलामध्ये सुस्थित झालेली आहे. ती कमलासनी आहे, ती पद्मवर्णा आहे. ताम उपव्ये श्रियम. त्या आत्मलक्ष्मीला, त्या आत्मश्रीला आम्ही ऋषी आवाहन करतो, असं त्या महालक्ष्मीचे सुपुत्र महर्षी म्हणतायत. या ऋषेचा भावार्थ तिसऱ्या ऋचेसारखाच पराकोटीचा व्यापक आहे. त्यातल्या एक दोन गोष्टी आज बघूया आणि मग उरलेला भावार्थ उद्या प्रगट करूया, कारण सांगावं तितकं थोडं आहे. क इति ब्रह्मणो नामा असं आपण म्हटलं. ही वाणी मनाच्या अतीत आहे, म्हणजे तिला कोणी प्रगट करू शकत नाही. केवळ परब्रह्म परमात्मा स्वयंभू आहे, म्हणजे तो स्वतः इच्छा झाली तर प्रगट होतो. जगद रूपानी नको झालं तर जगताचा संहार करून सगळ्या जगाला आपल्यामध्ये सामील करून घेतो. तुम्हा मला असं जमेल का? घर सुद्धा आपल्याला धड सांभाळता येत नाही. मुलं बाळा आपल्या ताब्यात असतात असं नाही, आणि मुलांना आई वडिलांना सांभाळता येतं असंही नाही. म्हणून तर वृद्धाश्रम निघतात. पराकोटीची कटुता घरामध्ये निर्माण होते. आई वडील पुत्र कन्या यांच्यामध्ये सुद्धा अंतर पडत जातं. केवढं आश्चर्य आहे. ज्या उदरातून मुलांनी जन्म घेतला त्या आईला खुशाल सांगतात तू वृद्धाश्रमामध्ये जा. याच्यापेक्षा नतद्रष्टता या भूतलावर दुसरी कोणती असावी मला सांगा. आपल्याकडे मातेचा गौरव फार सांगितलाय. एक जन्मदात्री, दुसरी अशा अनंत मातांना जन्म देणारी आपली मातृभूमी, आणि मातृभूमीला सामर्थ्य प्रदान करणारी जगज्जननी ही तिसरी माता आहे. या तिन्ही मातांचा अलौकिक गौरव आपल्या चित्तात असलाच पाहिजे. ही जगन्माता
स्वयंभू आहे, तिला कोणी प्रगट नाही करू शकत. मनात आलं तर ती ईश स्वरूप धारण करते, मनात आलं तर ती प्रकृती स्वरूप होते, तीच आदिमाया होते, तीच ब्रह्मांड प्रसवते, तीच तिरोभाव धारण करते, तीच निर्मिती करते, तीच संतोष करते आणि तुष्टी पुष्टी धारण करते, तीच संहार करते आणि पुन्हा मुक्ती कोणाला द्यायचं तीच ठरवते. म्हणजे अनुग्रह करणारी तीच. तेव्हा तिरोभाव, निर्मिती, संतोष, संहार आणि अनुग्रह अशा 5 लक्षणांनी तुम्हा आम्हाला समजण्यासाठी, अशा 5 लक्षणांनी जी युक्त आहे ती स्वयंभू आदिशक्ती आहे. आणि म्हणून तिला काम म्हटलेलं आहे. ती ज्या वेळेला सगुणात्मक प्रगट होते त्यावेळेला तिचं हे सगळं पुढचं स्वरूप, सुंदर स्वरूप तुम्हा आम्हाला उलगडून दाखवलेलं आहे. ती हिरण्यवर्णाची आहे, वाणी मन यांना थक्क करणारी आहे, सुस्मित आहे, गौरवर्ण आहे, दयार्द्र आहे. म्हणजे कशी आहे? दयार्द्र आहे म्हणजे कशी? आर्द्राम म्हणजे करुणेनं अंतर्बाह्य इतकी व्याप्त आहे. सगळ्या तुमच्या आमच्याबद्दल तिच्या मनामध्ये अपरंपार दया आणि करुणा आहे. फक्त ती दया करुणा तुम्हा आम्हाला ओळखता आली पाहिजे. असं म्हणतात की ती आर्द्रा नक्षत्रावरच प्रगट झाली म्हणे. तेव्हा ते नक्षत्रच आर्द्रा म्हणजे अत्यंत वात्सल्ययुक्त करुणामय असं आहे. आणि ती महालक्ष्मी तेच रूप धारण करणारी. अशी लक्ष्मी ज्या वेळेला प्रगट होते त्यावेळी ती पराकोटीची करुणा स्वरूप असते. आर्द्रा नक्षत्र, नक्षत्र याचा अर्थ आपल्या ध्यानात आला असेल, न क्षरती इति नक्षत्र, जे कधी नाश पावत नाही त्यालाच नक्षत्र म्हणतात. तेव्हा आर्द्रा नक्षत्र कधी नाश, किंबहुना 27 नक्षत्र कधी नाश न पावणारीच आहे. त्यांचा आश्रय करून जी प्रगट होणारी आहे ती स्वयंप्रकाशी कमलकांती भक्तांना पराकोटीचा संतोष देणारी आहे. आणि ती कशी आहे? कमळ निवासिनी आहे. आश्चर्य आहे. कमळ चिखलामध्ये निर्माण होतं आणि त्या कमळात तिनं बसावं, आश्चर्यच आहे. असं कसं बरं व्हावं? हेच तर महालक्ष्मीचं वैभव आहे. त्या चिखलामधून तो दंड, नालदंड ज्याला म्हणतो आपण, कमळाचा तो निर्माण होतो. त्याच्यावर कमळ येतं आणि त्याच्यामध्ये ती लक्ष्मी आनंदानं स्थिर झालेली असते. का बरं? मोठं सुंदर प्रतीक आहे, तेवढं जाणून घेऊया आणि थांबूया, म्हणजे विचाराला थोडा वेळ मिळेल. आपण ज्या सृष्टीमध्ये जन्माला येतो ती सृष्टी ते ब्रह्मांड ईश्वराने त्या आदिशक्तीनं निर्माण केलेलं असतं. पण आपल्या पूर्व सुकृताप्रमाणे किंवा दुष्कृताप्रमाणे आपल्याला जन्म मिळतो. गोंदवलेकर महाराज म्हणत असत की जन्माला येणं हेच महत्पाप, संसारात येणं हेच महत्पाप. त्याला दुःखालय म्हटले सगळ्या ऋषीजनांनी, आचार्यांनी, संतांनी. आम्हाला बरं वाटतं, चैन करायला मिळतं, पावभाजी खायला मिळते. काय लोकांच्या एक एक कल्पना असतात. हे जन्माला यावून पावभाजी खाऊन कृतार्थ व्हावं, इतक्या का क्षुद्र कल्पना असाव्यात मानवाच्या? सुखाच्या, आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पना स्तर वेगळे आहेत. आश्चर्य वाटण्यासारखं आहे. इथे संत आचार्य म्हणतात हे दुःखालय आहे जन्माला येणं. म्हणजे ही सृष्टी चिखलासारखी आहे. आपला देह, कारण देहाच्या माध्यमातून आपल्याला उन्नत व्हायचे, तेव्हा आपल्या देहाला काय म्हणायचं? नालदंड म्हणायचं. चिखलात जे कमळ निर्माण होतं त्याचा जो दांडा असतो खालचा त्याला नालदंड म्हणतात. हा नालदंड म्हणजे आपला देह, आपलं शरीर. आणि त्याच्या पलीकडे वर जे मस्तक आहे या मस्तकाला सहस्त्रार म्हणतात, कारण ते कमल सदृश आहे असं योगशास्त्रांनी सांगितलेलं आहे. तेव्हा आपलं मस्तक म्हणजे कमळ आहे. त्याच्यामध्ये बुद्धिरूपी, सरस्वती रूपी, धनरूपी, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती रूपी लक्ष्मीचा निवास असावा अशी प्रार्थना हे सगळे महर्षी, हे सगळे तापसजन करतायत. चिखल म्हणजे हे ब्रह्मांड, नालदंड म्हणजे आपलं शरीर, त्याच्यावर असलेलं कमळ म्हणजे आपलं मस्तक, आणि त्या वर नांदणारी महालक्ष्मी म्हणजे बुद्धीकडून प्रज्ञेकडे
आत्मज्ञानाकडे जाणारी आपली प्रज्ञा. याला योगशास्त्रामध्ये ऋतंभरा प्रज्ञा म्हटलेलं आहे. ही ऋतंभरा प्रज्ञा आपल्या या मूर्त देहामध्ये असणारी महालक्ष्मीच आहे, हे जाणून घ्या. तेव्हा चिखलामध्ये येणार नालदंड, नालदंडावर कमळ आणि कमलामधली महालक्ष्मी ही ब्रह्मांड रूपी चिखल, त्यात नालदंड शरीर रूप असणारा, त्याच्यावर मस्तक रूपी कमळ आणि त्यात प्रज्ञास्वरूप महालक्ष्मी जागते. त्या महालक्ष्मी देवीला आम्ही आवाहन करतो, मी आवाहन करतो असा प्रत्येक महर्षी म्हणतो. ही लक्ष्मी म्हणजे केवळ धनस्वरूप नाहीये, ती आत्मलक्ष्मी आहे. तिला आमच्या संत जनानी, आचार्य जनानी काय म्हटले सांगू? आत्मश्री म्हटले, तिला मोक्षश्री म्हटले. हे संत जन मोक्षश्रिया अलंकृत असं समर्थांनी उल्लेख केलेला रामदासांनी. तेव्हा ही लक्ष्मी म्हणजे आत्मलक्ष्मी आहे, ती आत्मश्री आहे. या आत्मलक्ष्मीला, आत्मश्रीला आमच्या सगळ्या महर्षींनी, तापसजनांनी दंडवत घातलेली आहे. ती आत्मलक्ष्मी, आत्मश्री कशी आहे त्याचा उलगडा आता उद्याच्या प्रवचनामध्ये करूया. आज मला वाटते बरंच काय काय सांगून झालं. आपल्या विचाराला, चिंतनाला, मननाला आज भरपूर खाद्य मिळालं असं वाटतं. मिळालं का? तेव्हा याच्यावर चिंतन करायचं. जे श्रवण केलं ते चिंतन मननाने दृढावतं असं संतांनी सांगितलंय आणि ते सत्य आहे. म्हणून थोडं चिंतन मननाची जोड श्रवणाला लागते. म्हणून खर तर आज आणि 2-4 श्लोक झाले असते बरं झालं असतं ऋचा, कारण व्याप मोठा आहे, व्याप्ती मोठी आहे सूक्ताची. पण हे पहिले 4-6 श्लोक चांगले कळले, ऋचा कळल्या, पुढलं उरलेलं सूक्त कळायला सोपं आहे एका दृष्टीनं, म्हणून त्याचा उलगडा केला. पुढे काही फार महत्वाच्या ऋचा येणार आहेत, प्रसंगोपात त्याचा उलगडा करूया. आता महालक्ष्मीची आरती गाऊया आणि मगच काही काल आपण विरमू. महालक्ष्मी माता की जय. जगदंब. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी करवीर पुरवासिनी, सुरवर मुनी माता, पुरहर वरदायिनी, मुरहर प्रियकांता. कमलाकारे जठरी जन्मविला धाता, सहस्रवदनी भूधन पुरे गुणगाता. जय देवी मातुलिंग गदा खेटकर विकिरणी, झळके हाटक वाटी पीयूष रस पाणी. माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी, शशिकर वदना राजस मदनाची जननी. जय देवी तारा शक्ती अगम्या, शिव भजका गौरी. सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी, गायत्री निज बीजा निगमागम सारी. प्रगटे पद्मावती निज धर्माचारी. जय देवी अमृत भरिते सरिते अगधुरिते वारी. मारी दुर्घट असुरा भव दुस्तर तारी. वारी माया पटल प्रणमत परिवारी. हे रूप चिद्रूप दावी निर्धारी. जय देवी चतुरानने कुष्ठित कर्माच्या ओळी. लिहिल्या असतील माते माझे निज भारी. कुसोनी चरणातळी पद सुमने क्षाळी. मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी महालक्ष्मी माता की जय.